हालेलुया. ठीक. बेस ज़्यादा हो गया तो ट्रिपल दे दीजिए प्लीज़. चेक चेक. थोड़ा और बेस कम करो प्लीज़. ओके. चेक. हालेलुया. यस. ओके. हालेलुया. हालेलुया. I think balle balle is fading out. Balle balle is fading. Fading मतलब कम हो रहा है. हा? Is it बल्ले fading? बल्ले 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 मगाशी म्हणत होता कमी कमी होत निघाला आहे का? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know the balle balle should not fade. Balle balle should increase. आणि बल्ले बल्ले कमी व्हायला नको, ते वाढायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Come on, give a clap offering to Jesus. आणि येशूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. Amen. 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 What a joy to come in the midst of the people of Satara here to come and minister the word of God. आणि आज किती मोठा आनंद आहे की देवाचे जे लोक सातार या ठिकाणी आहेत त्यांच्यामध्ये येऊन देवाची सेवा करण्यामध्ये फार वेगळा असा आनंद आहे. I see all those people sitting here, the joyful face on their faces. आणि या ठिकाणी जेवढे लोक बसलेले आहेत तुमच्या सगळ्यांचे आनंदी चेहरे मला दिसत आहेत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Some people when we invite them for prayer meeting, they become very serious. They want to show their holiness on their face. आणि मग कधी कधी अशा प्रार्थनेच्या सभेला बोलवलं जातं त्यावेळेस काही असे लोक असतात खूप गंभीर चेहरे घेऊन त्या ठिकाणी येत असतात. Oh, even somebody comes and says them praise the Lord also, they will not open their mouth. आणि कोणीतरी येऊन त्यांना म्हटलं देवाची स्तुती असो तरी सुद्धा तोंड उघडत नाहीत. Even Jesus comes and says hello my daughter, hello my son, even they will not open their mouth. अगदी येशू जरी आला आणि त्यांना म्हणाला की कसा आहेस बाळा, कशा आहेस मुली, तरी सुद्धा तोंड उघडत नाही. Because they want to look very holy, because they have come to the house of God or come for the prayer meeting. They want to show their holiness. आणि बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे लोक ज्यावेळेस देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या घरामध्ये येतात ते स्वतःला असं दाखवतात की आम्ही खूप पवित्र आहोत. Still some people are like this. आणि काही लोक अशा आहेत They will carry all their problems and troubles on their faces. की हे अशा प्रकारचे लोक सर्व प्रकारच्या चिंता काळज्या समस्या आपल्या चेहऱ्यावरती घेऊन येत असतात. Imagine if a pastor or a prophet sees you, they can read everything on your face. आणि लक्षात घ्या की ज्यावेळेस एखादा संदेष्टा असेल, ज्यावेळेस एखादा पास्टर असेल, त्यावेळेस तुमचा चेहऱ्यांचा ते खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करीतात. But the Bible says the joy of the Lord is our strength. आणि मग पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वराचा आनंद हे माझं सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Turn to your neighbor and say, the joy of the Lord is my strength. आणि तुम्ही शेजारच्या व्यक्तीला सांगा की परमेश्वराचा आनंद माझं सामर्थ्य आहे. सांगा तुम्ही शेजाऱ्याला. Some people, even to give their hand, it's so difficult. They think that they have left their hands at home. आणि काही काही जण आपले हात सुद्धा बाजूच्या व्यक्तीला देत नाही, जणू काही त्याने आपला हात घरातच विसरून आलेत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Come on, shout and say, the joy of the Lord is my strength. या जोरात म्हणा, परमेश्वराचा आनंद बोला माझं सामर्थ्य आहे. Hallelujah. Hallelujah. Praise God. The people of Satara have their voice and their mouth there to speak out in the presence of God. आणि देव खरोखर मी सातारच्या लोकांचं आणि या ठिकाणच्या लोकांचं खरोखर धन्यवाद देतो, कौतुक करतो की ते आपलं मुख देवासाठी या पद्धतीने उघडतात. Amen. Amen. Okay, I am just telling you, I am just warming you up so that you will get ready to receive the word and receive your miracle for the glory of God. आणि मी तुम्हाला यासाठी तयार करत आहेत की देवाचं वचन तुम्ही स्वीकारावं आणि जे परमेश्वराने तुमच्यासाठी चमत्कार ठेवलेला आहे तो तुम्ही चमत्कार स्वीकारावा, यासाठी मी हे सगळं तयार करीत आहे. Only one amen. He will receive that miracle. फक्त एकाच व्यक्तीने आमेन म्हटलं आणि त्याला तो चमत्कार मिळेल. Hallelujah. Hallelujah. No, we are not worshiping a dead God. आणि लक्षात घ्या की आपण मेलेल्या देवाची उपासना करत नाही But our आहोत. God whom you and I worship is not dead, but he is alive in our midst. आणि लक्षात घ्या की जे देवाची आपण उपासना करतो तो मेलेल्यांचा देव नाही, तो आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारा जिवंत देव आहे. Hallelujah. 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 Amen. I want to tell you, you are going to see the miracles of Jesus tonight in your midst. आणि लक्षात घ्या की मला तुम्हाला सांगू द्या की आज संध्याकाळच्या वेळेस तुमच्यामध्ये परमेश्वराचे प्रभू येशूचे चमत्कार तुम्ही स्वीकारणार आहात.
Amen. Amen. Come on, turn to your neighbor and say, get ready to receive something tonight in Jesus' name. आणि तुम्ही शेजारच्या व्यक्तीला सांगा, आज रात्री येशूकडून काहीतरी आपल्याला मिळणार आहे, त्यासाठी तयार राहा. सांगा तुम्ही शेजाऱ्याला. Amen. Hallelujah. Thank you, Jesus. It's a grateful, and I'm grateful to God and thankful to God for God to bringing me to the here to Satara to minister the word of God. आणि मी पुन्हा एकदा परमेश्वराचा आभार मानतो की परमेश्वराने या ठिकाणी सातारच्या लोकांच्या मध्ये येऊन परमेश्वराच्या वचनाची सेवा करण्याची संधी त्याने मला दिली. And I am also thankful to all the pastors of Satara Fellowship for joining together and inviting me to come and minister the word of God. आणि मी त्याचबरोबर सातारचे जेवढे पास्टर्स फेलोशिप आहे त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि देवाच्या वचनाची ही संधी मला देऊ I केली. could see that the real anointing and hard work, whatever God has poured upon your spirit, or a spirit upon your life, I can see the fruit of all that, whatever people's lives have been touched by the glory of God. आणि मला तुम्हाला सांगू द्या की मला तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी मला पाहायला दिसत आहेत की जे काही परमेश्वराने तुमच्यावरती अभिषेक केलाय, ज्या पद्धतीचे तुम्ही कष्ट घेतले आहेत, त्याचं फळ येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यामध्ये मला पाहायला मिळणार आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. And I'm also thankful to my brother Anthony from Goa. He has been so much working for the kingdom of God by connecting so many people's life through this television program from this Rofe TV. आणि मला आभार मानायचे माझे प्रिय बंधू अँथोनी डायस जे गोवा या ठिकाणी असतात, रोफे टीव्हीच्या माध्यमातून ते सेवा करतात आणि या सेवेच्या माध्यमातून अनेक जणांशी ते जोडले जात आहेत आणि देवाच्या लोकांना त्यांच्याद्वारे या रोफे टीव्हीच्या सेवेद्वारे स्पर्श होत आहे. I know him from last more than 12 to 13 years. आणि जवळपास गेले 12 ते 13 वर्षापासून मी त्यांना ओळखतो. We both were from a Catholic background. आणि मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही दोघंही कॅथलिक पार्श्वभूमीतून येतो. God connected us with him almost 11 years back. आणि जवळपास 11 वर्षापूर्वी आमच्या दोघांचा संपर्क आला. I'm telling you for the glory of God. आणि मला तुम्हाला देवाच्या गौरवासाठी ही गोष्ट सांगू God gave him this channel to reach to the unreached all across the state of Goa. आणि मला तुम्हाला ह्या गोष्टीची खात्रीने सांगू द्या की ज्या ठिकाणी अजून लोक पोहोचलेले नाहीत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी या माध्यमाचा परमेश्वर उपयोग करीत आहे गोवा या ठिकाणी. Today, because of his channel, God is using him as a media to reach to the people who have been not able to receive Jesus, but through this channel many people are blessed and many people are changed their life and many people are connected for the glory of God. आणि मला तुम्हाला सांगू द्या की या टीव्हीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अजून देवाचं वचन पोहोचलेलं नाही त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी परमेश्वराने मला सहाय्य केलं. हे एक चॅनल माझ्यासाठी एक माध्यम बनलं आणि अनेक लोकांच्यासाठी अनेक जणांच्यासाठी हे चमत्काराचं आणि आशीर्वादाचं असं कारण बनलेलं आहे. And through this channel, God changed his family. It blessed his family. God changed my life, and my family will also be blessed. आणि लक्षात घ्या की या चॅनलच्या माध्यमातून देवाने आम्हाला आशीर्वादित केलं, इतरांना आशीर्वादित केलं, मला बदललं, अनेक जणांना बदललं आणि चांगल्या गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून देव करीत आहे. Today, not only Goa people are blessed, but even the people of Maharashtra, different districts of Maharashtra, are being able to watch this Rofe TV, and through this Rofe TV, millions of people, millions of houses have been blessed to the wonderful ministry of the so many pastors who are preaching the word of God. आणि मला तुम्हाला सांगू द्या की फक्त रोफे टीव्हीच्या माध्यमातून गोवा एवढंच राज्य आशीर्वादित झालेलं नाही, तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणारे जे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांच्या मध्ये तिथले पास्टर सेवा करतात, हे पास्टर रोफे टीव्हीच्या माध्यमातून परमेश्वराच्या वचनाची सेवा करतात. त्यांच्या सेवेच्या द्वारे अनेक जणांना परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे. You know, it is so difficult even to go and tell to a person saying that Jesus loves you. आणि मग हे आता अलीकडच्या काळामध्ये खूप कठीण आहे की एखाद्या व्यक्तीकडे जायचं आणि त्याला सांगायचं की येशू तुझ्यावरती प्रीती करतो, हे सांगणं कठीण आहे. First thing, the fear comes what that person will tell. आणि मग पहिली मनामध्ये ही भीती येते की हा व्यक्ती मला नेमकं काय सांगणार I'm आहे. talking about an unbelievers. मी हे ज्या गोष्टी बोलत आहे ते अविश्वासणाऱ्यांच्या But बाबतीमध्ये. praise God, through this Rofe TV, many unbelievers are touched because this program is right going into their homes, into their bedrooms, and people have been blessed watching these programs. आणि मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो कारण या रोफी टीव्हीच्या माध्यमातून असे जे अविश्वासणारे लोक आहेत त्यांच्या किचन पर्यंत, त्यांच्या बेडरूम पर्यंत, त्यांच्या स्वयंपाक घरापर्यंत थेट रीतीने हे देवाचं वचन त्यांच्या
त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या जीवनाचं परिवर्तन होत आहे. Hallelujah. हालेलुया. What you and I cannot do, the Prophet TV channel is doing through Brother Anthony and his team, ministering, telecasting this program to all across Goa and Maharashtra for the glory of God. आणि मग तुम्हाला आणि मला काय करायचंय की जे गोवा या ठिकाणी ब्रदर अँथोनीच्या माध्यमातून रोफे टीव्हीचं जे काम आहे आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जिथं त्यांचं काम चालू आहे, देवाच्या गौरवासाठी आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायला हवी. Hallelujah. हालेलुया. In the morning we were driving down from Kolhapur to Satara. As we were driving down, Brother Nitin was telling, he was showing me a minister's photo on the road. He said, this person is also a viewer of Rofe TV because he had called that he was blessed through the Rofe TV channel. आणि मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही सकाळच्या वेळेस कोल्हापूरहून या सातारच्या ठिकाणी येत होतो त्यावेळेस रस्त्यावरून येत असताना वेगवेगळे मोठमोठे फलक आम्हाला दिसत होते. त्यावेळेस ब्रदर रिंतीन आम्हाला सांगत होते की ब्रदर या फलकावरती जो एका पुढाऱ्याचा फोटो आहे त्या पुढाऱ्याच्या त्या फोटोमध्ये जो पुढारी आहे तो सुद्धा या रोफे टीव्हीच्या चॅनलच्या द्वारे आशीर्वादित झालेला आहे कारण त्याने आम्हाला तसं फोन करून सांगितलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let's give a clap offering to Brother Anthony and his team for the glory of God. आणि ब्रदर अँथोनी आणि त्यांच्या संघाला आपण देवाच्या गौरवासाठी टाळ्या वाजून त्यांना धन्यवाद देऊ. One thing I want to tell you, आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. many people who are sitting, even you are also blessed through this television program. आणि मला तुम्हाला सांगू द्या जे तुम्ही लोक या ठिकाणी बसलेले आहात तुम्ही सुद्धा या रोफे टीव्ही चॅनेलच्या सेवेच्या द्वारे आशीर्वादित होणार आहात. But I want to tell you something. परंतु मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. Every day take time to at least to pray for 5 minutes so that through this Rofe TV let the entire Maharashtra, Goa be washed by the blood of Jesus. आणि मला तुम्हाला एक विनंती करायची आहे कमीत कमी तुमच्या दिवसातून एक 5 मिनिटाची वेळ काढा रोफे टीव्ही साठी त्यांच्या सेवेसाठी प्रार्थना करा जेणेकरून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आता असणारे जे जिल्हे आहेत त्यांच्यापर्यंत देवाचं हे अद्भुत असं कार्य तिथपर्यंत पोहोचलं जावं. You cannot go give a card to somebody saying that Jesus loves them. आणि तुम्ही कुणाला तर एखादा कार्ड घेऊन गेलात आणि तुम्ही त्याला सांगितलं की ब्रदर येशू तुमच्यावरती प्रेम करतो. You cannot go and tell them, evangelize them and saying that Jesus loves them and you cannot bring them to the Lord. आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला सुवार्थ सांगितली आणि त्याला सांगितलं की येशू तुझ्यावरती प्रेम करतो तुम्ही त्याला एवढं सांगून तुम्ही परत त्याला आणू शकत नाही. But at least they are doing, you need to stand in the gap for them to be prayed so that God will make way so that millions of people will be blessed through this program. आणि यासाठी त्यांच्या आणि त्या रोफे टीव्हीच्या मध्ये जो काही एक दरी आहे ती दरी सांधण्यासाठी तुम्ही उभारा जेणेकरून तुम्ही उभारल्यामुळं त्यांच्यासाठी प्रार्थना केल्यामुळं त्यांच्या सेवेच्या द्वारे अनेक लोक आशीर्वादित होतील आणि त्याचं कार्य त्याचं काम करण्यासाठी तुम्ही माध्यम म्हणून उभे राहा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I want to ask you one thing now. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारू How द्या. many of you are willing to stand in the gap to pray for this Rofe channel so that it will reach to entire Maharashtra? Can I see your hands? आणि मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की रोफे टीव्ही साठी कमीत कमी प्रार्थना करून ही जी काही दरी आहे ती सांधण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणानं या रोफे टीव्ही बरोबर उभाराल असे तुमच्यापैकी किती जण तयार आहेत त्याने हात वरती करावेत. Amen. 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 God bless you. God bless you. देव तुम्हाला अधिक आशीर्वाद Okay, देतो. very quickly I'm going to share the word of God आणि and God is going to do mighty things. आणि लवकरच मी तुम्हाला देवाच्या वचनाविषयी सांगणार आहे आणि देव अद्भुत असं कार्य या ठिकाणी करणार आहे. As I was sitting and meditating upon the Lord for asking God what God has kept for each one of you tonight. आणि मी जसं बसलेलो होतो आणि देवाला विचारत होतो की आजच्या रात्री जे या ठिकाणी लोक बसलेले आहेत त्यांच्यासाठी देव तुला काय मला माझ्याद्वारे त्यांना सांगायचं आहे. God was showing me that many people are going through different kinds of situation in their lives. आणि मग मला देवानं असं दाखवलं की या ठिकाणी जे बसलेले लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमधून जात आहेत. Outside they look something but inside they have been going through battles in their lives. आणि ते दिसायला वरून अगदी शांत दिसत असतील परंतु आतमध्ये त्यांच्या आतमध्ये एक संघर्ष किंवा युद्ध चालू आहे. You know, every day you have been praying to God, God, why I
am not being, my prayers have been answered? Why I am not seeing a breakthrough in my life? So, आणि मग तुम्ही कदाचित असं प्रार्थना करत असाल की देवा माझ्या प्रार्थना तू का ऐकत नाहीस, माझ्या जीवनामध्ये जी बंधनं आहेत ती बंधनं का तुटली जात नाहीत, अशा प्रार्थना तुम्ही करत असाल. many people are going through the mountain kinds of problems in their lives. आणि तुमच्यापैकी अनेक जण असे लोक आहेत की त्यांच्या समोर डोंगरासारख्या समस्या आहेत. Many people have been trapped by the devil and it's become a bondages in their life. They are unable to overcome their आणि situations. तुमच्यापैकी काही असे लोक आहेत की त्यांच्यावरती या सैतानानं सापळा टाकलेला आहे आणि त्या सापळ्यातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी कठीण होऊन बसलेलं आहे. Many people are confused saying, Lord, how am I going to overcome this situation? Sunday after Sunday you're going to the house of God, but still you are not able to see a breakthrough coming in your life. आणि तुम्ही असं म्हणता की देवा प्रत्येक रविवारी मी तुझ्या मंदिरामध्ये जातो, तुझ्या मंदिरामध्ये बसतो, पण का अजून माझ्या जीवनाची ही परिस्थिती बदलत नाही आहे. I'm telling you as a man of God, many people are sitting here, you have been going through this condition. What God is revealing it through me tonight in your lives. आणि तुम्हाला मला सांगू द्या, अगदी देवाला भिवून सांगू द्या की ही जी काही परिस्थिती आहे ती देव मला तुमच्यासाठी ही प्रगट करत आहे. You've been seeing failure after failure, you're not seeing victory in your lives. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अपयशामागून अपयश तुम्हाला पाहावं लागत आहे, तुम्हाला यश दिसत नाही आहे. Tonight I want to tell you that I have a good news from Jesus Christ whom we worship. I'm telling you, God is going to do something in your life tonight. आणि आज मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू द्या, ज्या येशूची तुम्ही उपासना करता, आजच्या रात्री तो तुमच्यासाठी काही ना काही करणार आहे. Hallelujah! हालेलुया. Hallelujah! I want to tell you, God is promising you from Isaiah chapter 45 verses 2 and 3. यशायाचं पुस्तक याचा 45वा अध्याय त्यातील 2 आणि 3 हे अभिवचन परमेश्वर तुमच्यासाठी देत आहे. यशायाचं पुस्तक 45वा अध्याय 2 आणि 3 हे अभिवचन. God is telling to you tonight, आजच्या रात्री देव तुम्हाला सांगत आहे, I will go before you and level all the mountains what you are going through in your life. आणि तो म्हणत आहे की मी तुझ्या पुढे चालेन आणि जे उंच सकल असलेले आहेत ते मी सपाट करीन. Hallelujah! हालेलुया. Hallelujah! Whatever mountains you are going through in your life, the time has come for you to see God is going to level all those mountains in your life. आणि देव तुम्हाला सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये ज्या काही डोंगर आहेत, ज्या काही समस्या आहे, देव सांगतो की ते सगळे डोंगर उंच सकल गोष्टी मी तुमच्यासाठी सखल करेन, मी तुमच्यासाठी समान करून टाकेन. Hallelujah! The time has come for all those mountain kinds of problems, mountain kinds of worries, mountain kinds of failures which was going through in your life. The time has come for God to level everything in your life tonight. आणि लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, ज्या काही आजार आहेत, जे काही कष्ट आहेत, जे काही दुःख आहेत, जे काही तुमच्या जीवनामध्ये डोंगर आहेत, देव म्हणतो तुमचे डोंगर मी सपाट करून टाकेन. Hallelujah! हालेलुया. Hallelujah! The devil would have put a bondage like a bronze and like an iron bars around you for you to not come out of all those things. But the time has come. God is telling you, I am going to break down the gates of bronze and cut through the iron bars in your lives. आणि जे सैतानाने तुमच्या भोवती कदाचित लोहाचे किंवा पितळेचे जे काही साखळ दंड तुमच्या जीवनामध्ये बांधलेले आहेत, त्या बांधलेल्या साखळ दंडामधून तुम्हाला बाहेर पडणं कठीण होतं. आजच्या रात्री देव म्हणत आहे की त्या साखळ दंडातून मी तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. Hallelujah! हालेलुया. Hallelujah! हालेलुया. I want to tell you something, people of God. आणि देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. When man speaks, nothing will happen. ज्यावेळेस मनुष्य बोलतो त्यावेळेस काही घडत नाही. But God speaks, I'm telling you, every strongholds of the enemy which is holding upon our lives, it can be removed, it can be broken, because there is power in his word. आणि मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस मनुष्य बोलतो त्यावेळेस काही होत नाही, परंतु ज्यावेळेस देव बोलतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी घडून येतात. जी काही बंधनं असतात, जे काही त्रास असतात, ती सगळे बंधन आणि त्रास निघून जातात. Hallelujah! Hebrews 4:12 says God's word is not dead, but God's word is alive and it is active in our lives. आणि म्हणून इब्री लोकांच्या पत्रामध्ये वचन सांगतं की देवाचं वचन हे सजीव आहे आणि ते कार्य केल्याशिवाय विफल होऊन माघार
माघारी येत नाही. Hallelujah. 2 Corinthians 1:20 says, every promise, whatever it is declared, I am telling you, the moment you lift your hands and say Amen through Christ, every promises is released into your life, into your family, into your situation in your lives. आणि म्हणून करिंथकराच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही देवाकडे आपला हात उंच करता, तुम्ही प्रार्थना करता आणि प्रार्थनेमध्ये म्हणता की देवा हे तुझं वचन माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी आमेन होऊ दे, त्यावेळेस ते वचन तुमच्या परिवारासाठी तुमच्या जीवनासाठी ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. Hallelujah. हालेलुया. Many people, they don't want to lift their hands. बरेच लोक त्यांना हात वरती करायला आवडत नाही They don't want to say amen to the word of God. आणि देवाच्या वचनाच्या बाबतीमध्ये त्यांना आमेन म्हणायला आवडत नाही. It's not my word, but it's the word of the living God, and His word will never fail in our lives. आणि लक्षात घ्या की हे काही माझी वचन नाहीत, तर ही जिवंत देवाची वचन आहेत आणि त्याची वचनं कधीच अपयशी ठरत नाहीत, कधीच निकामी ठरत नाहीत. Hallelujah. The Bible says, so is my word, which will never return empty without accomplishing the purpose for what it has been sent forth. आणि देवाचं वचन सांगतं की ज्या उद्देशानं देवाचं वचन पाठवलेलं आहे ते वचन त्याचा उद्देश पूर्ण केल्याशिवाय कधीच परत येत नाही. Hallelujah. Hallelujah. Mark my words, I want to tell you for the glory of God, when God has given me this promise for you, for me to release it into your life, I want to tell you, God is going to level every mountains. God is going to cut down and break down every bronze gates and iron bars which the devil had bought in your lives. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जे देवानं वचन तुमच्यासाठी दिलेलं आहे तेच वचन मी देवाच्या समक्ष उभारून तुमच्यासाठी सांगत आहे. आणि देव आज तुमच्यासाठी म्हणत आहे की तुमच्या समोर कितीही मोठे डोंगर असू देत, देव म्हणतो की त्या डोंगराला मी सखल करेन, ते सपाट करेन. तुम्ही कुठल्याही बंधनामध्ये असाल ते प्रत्येक बंधन मी दूर करेन, असं देवाचं वचन सांगतं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. First thing, God is going to level every mountains in your lives. पहिली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये जे काही डोंगर आहेत ते सगळे तो सपाट करण हे सांगत आहे. Second thing, God is going to break down every gates and bronze iron rods which has been bought upon your life through the devil in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये सैतानाच्या द्वारे जे काही पितळी दरवाजे असतील, लोखंडाचे अडसर असतील, परमेश्वराचं वचन सांगतं की ते सगळे अडसर परमेश्वर मोडून टाकणार आहे. Third thing, what God is going to do in your life. आणि तिसरी गोष्ट देव तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. God is going to give you the hidden treasures which you didn't toil, which you didn't work, but God is going to release those hidden treasures in your life. आणि लक्षात घ्या की असा देव तुमच्यासाठी निधी देणार आहे, जो गुप्त निधी आहे तो परमेश्वर तुमच्यासाठी देणार आहे, ज्याच्यासाठी तुम्ही कष्ट केले नाही, ज्याच्यासाठी तुम्ही परिश्रम केले नाही, पण देव म्हणतो की ते गुप्त निधी मी तुम्हासाठी देणार आहे. Hallelujah. Hallelujah. I'm telling you, mark my word, within this month, end of this month, I want to tell you, many are going to experience this word going to be fulfilled in your life, and you're going to see a breakthrough is going to be released in your life. आणि माझे वचन, माझे शब्द तुम्ही लिहून घ्या. या महिन्याच्या शेवटापर्यंत तुमच्या जीवनामध्ये देवाचं हे कार्य झालेलं तुम्ही पाहणार आहात, तुम्ही त्याचे साक्षीदार असणार आहात. Hallelujah. Hallelujah. Come on, let's give a clap offering and say, yes, my God is going to fulfill Isaiah 45:2-3 in my life. आणि या आणि तुम्ही देवाला म्हणा की होय देवा, यशाया 45:2-3 हे अभिवचन तू माझ्यासाठी पूर्ण करणार आहेस. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Before I go to the message now, आता मी वचनाला सुरुवात करण्या अगोदर how many of you want these three things to be fulfilled in your lives? तुमच्यापैकी किती जणांची अपेक्षा की या 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हाव्या? I wants to receive that God to level every mountains, to break every bronze gates and iron bars, and to give you hidden treasures in your life. How many of you want to see these things to be fulfilled in your lives? हे 3 गोष्टी परमेश्वर तुम्हाला सांगत आहे. पहिली गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये जे काही डोंगरासारख्या समस्या आहेत ते डोंगर मी सपाट करेन. दुसरी गोष्ट, देव म्हणतो की पितळी दरवाजे आणि लोखंड अडसर जे आहे ते तुमच्या जीवनामधून मी काढून टाकीन. आणि तिसरी गोष्ट, देव म्हणतो की मी तुला लपलेला गुप्त धन देईन. तुमच्यापैकी किती जण त्याच्यासाठी तयार आहात? Hallelujah.
Hallelujah. हालेलुया. Now I'm coming to the main point. I want you to do something to honor the Lord and to bless this word so that the word will be made all and a blessing in your life. आणि मला तुम्हाला एक कृती करायला सांगायचे आहे की हे वचन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी, या वचनाच्या द्वारे तुमचं जीवन आशीर्वादित होण्यासाठी मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. Tonight I want to tell you, आज संध्याकाळी मला तुम्हाला सांगू द्या, if you want to receive a blessing of all these things what God declared in your life, I want you to test God in doing something in your life. आणि जे 3 अभिवचन परमेश्वरानं सांगितलेले ती तुमच्या जीवनामध्ये जर पूर्ण व्हायची असेल, त्याची सत्यता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहायची असेल, तर तुम्हाला ही गोष्ट, ही कृती करायला पाहिजे. Many people think, what test God? What does this man is talking about? आणि कदाचित तुम्ही म्हणाल की हा व्यक्ती काय सांगत आहे, देव आमची कसली परीक्षा पाहणार I am आहे? not talking about testing God. आणि मी असं नाही म्हणत की तुम्ही देवाची परीक्षा But पहा, God is telling you to test him in giving your tithes and offering into the kingdom of God. परंतु देव तुमची या दृष्टिकोनातून चाचपणी करत आहे की देवाच्या राज्यासाठी जे अर्पण आहे, जे तुमचा दशांश अर्पण आहे, ते तुम्ही देण्यामध्ये किती प्रामाणिक आहात. Many people think like this. बरेच लोक असे विचार करतात, I am only going through problems. मीच फक्त समस्येमधून जात आहे, Why should I give to God? मीच समस्येमध्ये असताना का मी देवाला द्यावं? God has everything. देवाकडे सगळं आहे. Let God bless me, then I will bless him. आणि मग ते म्हणतात की पहिल्यांदा देव मला आशीर्वादित करू दे, मग मी त्यांना आशीर्वादित Let करेन. God bless me and then I will bless God. आणि पहिल्यांदा देव मला आशीर्वाद करू दे, मग मी देवासाठी काहीतरी करेन. Telling you, God is not after your money. लक्षात घ्या की देव तुमच्या पैशांच्या मागे नाही आहे, God is after your heart. देव तुमच्या अंतःकरणाच्या मागे आहे. God sees your heart. With what art you going to honor the Lord? God is not after your sacrifice or your money or your bank balances, but God sees your heart, that how you want to honor the Lord. आणि देव तुमच्या पैशाच्या मागे नाही, तुमच्या बँकेच्या अकाउंटच्या मागे नाही, तुमच्या त्या यज्ञाच्या मागे नाही. देव तुमच्या अंतःकरणाच्या मागे आहे की तुम्ही त्याचा सन्मान तुमच्या अंतःकरणातून कसा करता हे त्याला पाहायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Cain and Abel, God chose them. God created them. The Bible says Cain offered the offering and Abel offered the offering. But Abel's offering was chosen because he gave the best and he did the best in the eyes of God. आणि मग आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की हाबेल आणि काईन या दोघांची गोष्ट आहे. दोघांनीही परमेश्वरासाठी अर्पण आणलं, परंतु देवाचं वचन असं सांगतं की हाबेलानं जे उत्तमातलं उत्तम होतं ते अर्पण देवासाठी देऊ केलं. You know, the devil blinds people's life. You know why it blinds, saying that don't give anything to the church. Don't give. You're giving to the pastor. See the pastor's life. You keep on talking about. I want to tell you, don't give your offering seeing a man, but see God. He is a God who will bless you and who will release you, because he says, test me in giving unto me, so that I will open the floodgates of heaven in your lives. आणि बऱ्याच वेळेस लोक असं म्हणतात की मी का देवाला द्यायचं, आणि आपण देत असताना बऱ्याच वेळेस एखाद्या व्यक्तीकडे पाहतो, एखाद्या पास्टरकडे पाहतो आणि आपण म्हणतो आम्ही हे पैसे पास्टरला का द्यायचे, त्यांना का द्यायचं. मला तुम्हाला सांगू द्या माझ्या प्रियानो की तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी देत नसता. तुम्ही त्या व्यक्तीकडे पाहू नका. ज्या देवानं तुम्हाला आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं आहे त्या देवाकडे पहा आणि जे उत्तमातलं उत्तम आहे ते देवासाठी तुम्ही द्या. Many people think like this, because I am giving, the pastor and his family are blessed. आणि बरेच लोक असं म्हणतात की मी जर दिलं तर माझ्या देण्यामुळे पास्टर आणि त्यांचा परिवार आशीर्वादित It होईल. is not you giving, he is blessed. Because you are giving, you are being blessed, because God is blessing the work of your hands. आणि लक्षात घ्या की तुम्ही दिल्यामुळे पास्टर किंवा त्यांचा परिवार आशीर्वादित होणार नाही, परंतु तुम्ही दिल्यामुळे देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. God says in Proverbs 3:9 and 10, honor the Lord with your wealth, with your first fruit of all your crops. Then your barns will be filled to overflowing and your vats will brim over with new wine. आणि मग नीतिसूत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि त्यातील 9 आणि 10 हे वचन काय सांगतं, अगदी काळजीपूर्वक ऐका. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय 9 आणि 10 वचन. 9व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. Hallelujah. 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 Many people, when they get their salary, when they get their blessed, when they are blessed in their business, first they will go after other
things, they don't want to honor the Lord. आणि बऱ्याच वेळेस देव लोकांना आशीर्वाद देतो, त्यांच्या व्यवसायामध्ये आशीर्वाद देतो, त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद देतो. ज्यावेळेस आशीर्वाद मिळतात त्यावेळेस हे लोक देवाकडे जात नाही, तर जगातल्या ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या मागे जातात. I want to tell you, even to earn 10 rupees in your life, it is not by your ability, because Bible says in Deuteronomy 8:18 that God gives you ability to earn wealth in your lives. आणि लक्षात घ्या, तुम्ही 10 रुपये जरी कमवत असलात तरी तुम्ही ते तुमच्या कोवतीनं कमवत नसता. अनुवादाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये सांगतं की ते कमवण्याची कुवत देव तुम्हाला देत असतो, म्हणून तुम्ही ते कमवता. Hallelujah. Hallelujah. Many people think they get their salary, they feel proud and saying, oh, I earned it. It is my money and it is my hard earning. आणि बऱ्याच वेळेस लोकांना पगार मिळतो आणि ते म्हणतात, हा माझा पगार झालेला आहे, मी ते कमवलेला आहे, माझ्या कष्टाचा हा पगार आहे. The moment you say, I'm telling you, that will be end of your life. The door closes and you will never get back blessings in your life. ज्या क्षणाला तुम्ही म्हणता की हे सगळं मी केलेलं आहे, त्याच वेळेस आशीर्वादाचे दरवाजे बंद होतात आणि तुम्ही आशीर्वादांकडे जाऊ शकत नाही. Today, why you are in debts? का तुमच्या जीवनामध्ये कर्ज आहे? Today, why your salary gets over in the day of 15th day of your month? का तुमच्या जीवनामध्ये जो काही तुम्हाला पगार मिळतो तो 15 दिवसामध्ये संपतो? Why you see failure after failure in your business? का तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला अपयशामागून अपयश तुम्हाला सहन Why करावं things लागतं? are not going in your family well in your family? का चांगल्या गोष्टी तुमच्या परिवाराच्या मध्ये घडून येत नाही? Why your bank balances are zero? Why? Because you have not honored the Lord in your life. आणि का तुमच्या बँकेमध्ये जे बॅलन्स आहे तो शून्य असतो? का या सगळ्या गोष्टी घडतात? याचं कारण असं, कारण तुम्ही देवाचा सन्मान करत नाही. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. First time in the Bible it says in Malachi 3:10 to God says, test me in this so that I will open the floodgates of heaven. आणि म्हणून देवाचं वचन मला की 3:10 मध्ये सांगतं, पहिल्यांदा तुम्ही माझी चव घेऊन पहा, मला अनुभव घेऊन पहा, म्हणजे आकाशाची दारे कपाटे उघडून मी तुम्हाला आशीर्वाद देतोय की नाही हे तुम्ही पहा. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. Come on, shout an hallelujah. जोरात हालेलुया. Hallelujah. You know, many people are thinking, oh, pastor is coming straight into empty our pockets. आणि मग कधी कधी लोक असं म्हणतात, पास्टर ना आमचे खिसे रिकामे करायसाठी इथं आले. तो I have not come all the way from Bangalore to empty your pockets. लक्षात घ्या, बँगलोर वरून मी तुमचे खिसे रिकामे करण्यासाठी नाही आलो. But I have come here to release the anointing and the blessings in your life, so that what I was blessed, so that you will be blessed in your lives. मी तुमचे खिसे रिकामे करण्यासाठी नाही आलो, तर तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी, तुमच्यावरती अभिषेक येण्यासाठी, ज्या आशीर्वादांचे अभिषेक देवाने मला दिलेत ते तुमच्यावरती मोकळे करण्यासाठी मी बेंगलोरवरून तुमच्यापर्यंत आलेलो आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. I'm telling you, within today or tomorrow, I'm going to share about my testimony, how my life changed, how my family life changed, how my children's life changed, and how God blessed us in our lives. आणि मग आज आणि उद्या मी 2 दिवसामध्ये माझी साक्ष सांगणार आहे की देवानं आम्हाला कसं बदललं, देवानं माझी, माझ्या परिवाराची, माझ्या मुलांची, माझ्या कुटुंबाची कशी परिस्थिती बदलली याची साक्ष मी तुम्हाला सांगणार I आहे. used to think in the way you were thinking, saying that, oh, let God release me from my problems, then I will honor the Lord. तुम्ही असं म्हणता का की हा पहिलं मानत्या माझ्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत ते देव दूर करू दे, समस्या दूर झाल्यानंतर मग मी देवाचा सन्मान But I करेन. heard the voice of God and God changed my thinking. आणि ज्यावेळेस देवाचा आवाज मी ऐकला, मी अशा प्रकारचा विचार करत होतो. ज्यावेळेस देवाचा आवाज मी ऐकला त्यावेळेस मी विचार करण्याची दृष्टी बदलली. Until today, I'm telling you, I'm serving the Lord as if not as a full time, but I work and have a business, and I'm telling you, we do business and serve the Lord, and today God has blessed us abundantly, and we have never lacked in our lives. आणि मी पूर्ण वेळ सेवेमध्ये नाही, माझा स्वतःचा व्यवसाय आहे, माझा स्वतःचा व्यवसाय सांभाळून मी देवाची सेवा करतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, माझ्या व्यवसायामध्ये देवानं मला कुठल्याही गोष्टीची कमतरता केली नाही. जे काही देवानं दिलं ते भरभरून माझ्या जीवनामध्ये देवानं ओतलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Once upon a time, I didn't have money to pay my children fees. My wife, she used to go and beg the principal, saying that give me in installments. I
want to pay my children's fees. आणि माझ्या जीवनामध्ये एकदा परिस्थिती अशी असायची की मी माझ्या मुलांच्या शाळेची फी सुद्धा भरू शकत नव्हतो. माझी पत्नी प्रिन्सिपल कडे जायची आणि त्यांना म्हणायची की कृपा करून आम्हाला हप्ते बांधून द्या, कारण तुमची फी भरण्या इतपत आमची कुवत नाही आहे. And I want to tell you for the glory of God. आणि देवाच्या गौरवासाठी मला ही गोष्ट सांगू द्या. When we started honoring the Lord and blessing the work of blessing the Lord with all that whatever we add in our life, I'm telling you today, my children are studying in abroad. Why? Because God poured out by opening the floodgates of heaven in our lives. आणि मला तुम्हाला सांगू द्या की ज्या क्षणाला आम्ही विचार करण्याचं बदललं, ज्या दिवसापासून आम्ही देवाला सन्मान करण्याचं ठरवलं, त्या दिवसापासून देवानं कधीच आमच्या जीवनामध्ये कमतरता केली नाही. देवानं आमच्यासाठी अनेक दरवाजे उघडले आणि आज माझी मुलं परदेशामध्ये शिकत आहेत. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Once upon a time, 15 years back, I didn't even add 1 by 1 square feet of land in Bangalore. आणि मला तुम्हाला सांगू दे की 15 वर्षापूर्वी बेंगलोर मध्ये 1 स्क्वेअर फूट जागा सुद्धा घेण्या इतपत माझी पात्रता नव्हती. So many people are hard working, but still they cannot own a house in their life because they don't know to honor the Lord. आणि आज अनेक जण परिश्रम करतात परंतु ते स्वतःची जागा घेऊ शकत नाही. का ह्या समस्या आहेत? त्याचं कारण एकच आहे की ते देवाचा योग्य सन्मान करू शकत But नाही. today, for the glory of God, we started honoring the Lord. I'm telling you, today we have almost 7 properties God has given to us and blessed us everything whatever we are doing in our life. आणि मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या गौरवासाठी की जिथं आम्हाला 1 स्क्वेअर फूट जागा घेणं सुद्धा कठीण होतं, आज बँगलोर मध्ये 60 ठिकाणी मोठमोठ्या जागा परमेश्वरानं आम्हाला दिलेल्या आहेत. का? कारण आम्ही देवाचा सन्मान करायला शिकलो आणि देव आम्हाला आशीर्वाद देऊ लागला. Hallelujah. Learn to test God in your givings. आणि म्हणून देवाला देण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही शिका आणि त्याची चाचपणी करा की तुम्ही दिल्यानंतर देव कसा तुम्हाला सन्मान करतो, कसा आशीर्वादित करतो. I was blessed when I attended one of these meetings like this. आणि मला तुम्हाला सांगू द्या मला कसा आशीर्वाद मिळाला. अशाच प्रकारच्या एका सभेमध्ये सुद्धा मी हजर होतो. Listen here very carefully. When Jesus conducted prayer meetings, he was preaching the word to more than 5,000 people, and still he depended on the people. He used to ask his disciples and say, what do you have to give to people? आणि लक्षात घ्या की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त सेवा करीत होता, एकदा 5,000 लोकांच्या मध्ये त्यानं सेवा केली, परंतु तो शेवटी येऊन म्हणाला तुमच्याकडे काय आहे ते द्या. Among the 5,000 people, the boy who had 5 loaves and 2 fish, they were bought before, and he gave in whatever he had, and he sowed it into the hand of Jesus. आणि लक्षात घ्या की ते 5,000 लोकांच्या मध्ये एक छोटासा मुलगा होता, त्याच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे होते. येशू म्हणाला तुमच्याकडे जे काही आहे ते द्या. त्यावेळेस या मुलाने त्या 5 भाकरी आणि 2 मासे प्रभूच्या हातामध्ये समर्पित केलं. त्या ठिकाणी त्याने पेरलं. Jesus did not put his money, but Jesus called out the people who had what he had. He lifted up and he multiplied, and it was distributed to people. आणि मग जे काही त्यानं त्याच्या प्रभूच्या हातामध्ये दिलं त्यानं ते घेतलं, हिशोबकार स्मरण केलं आणि मग त्यानं त्याचं वितरण त्या 5,000 लोकांच्या मध्ये केलं. Tonight I want to tell you something. आज संध्याकाळी मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. 3 things of blessings to be released in your life. ज्या 3 आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मोकळे वाहण्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. Honor the Lord with the best fruit. Tonight we are going to take an offering for the glory of God. We are not taking your tithes. Your tithes belong to your church and to your house of God. Your offering will belongs to the work of God. Honor the Lord with the best seed. I am telling you, God will open the floodgates of heaven in your life. आणि मला तुम्हाला सांगू द्या की तुमचं जे दशांश अर्पण आहे, जो तुमच्या उत्पन्नाचा 10वा भाग आहे, तो तुमच्या मंडळीलाच द्या. त्या मंडळीमध्ये तुम्ही तुमच्या अर्पणाचा, तुम्ही तुमच्या दशमांशाचा भाग द्या. परंतु जे अर्पण असतं, दशमांश वेगळं आणि अर्पण वेगळं, परंतु जे अर्पण आहे ते अर्पण देवाच्या राज्यासाठी तुम्ही उपयोगात आणा. देवाच्या राज्याच्या बांधणीसाठी हे अर्पण तुम्ही द्या. आणि म्हणून आपण यावेळेस अर्पण घेणार आहोत. देवाचं वचन सांगतं जे उत्तमातलं उत्तम आहे, त्या उत्तम आशीर्वादानं, त्या उत्तम अर्पणानं तू देवाचा सन्मान कर. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Many people don't know to calculate how to give to God. आणि बऱ्याच लोकांना देवाला कसं द्यायचं याची गोळाबेरीज करता येत You नाही. know, in Old Testament it said you need to honor the Lord with the 1/10 of your income. कारण जुन्या करारामध्ये असं सांगितले तुझ्या उत्पन्नाच्या 10व्या भागानं तू देवाचा सन्मान कर. Many people, they get 10,000, they will honor 1,000 rupees to work. आणि बऱ्याच लोकांना 10,000 जर त्यांचा इन्कम असेल, त्यांची उत्पन्न असेल, तर त्याच्यामधून ते
10,000 मधला 10वा भाग म्हणजे 1,000 भाग ते बाजूला काढून ठेवतात. But when they earn 30 lakh rupees, they want, when it comes to give 3 lakh rupees, they'll think, why should I give 3 lakhs to God? आणि मग लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीला जर 30,000 त्याचं उत्पन्न होत असेल आणि त्यातला 10वा भाग जर द्यायचा असेल तर 30 लाखाचा 10वा भाग म्हणजे 3 लाख. आणि ज्यावेळेस 3 लाख देण्याची वेळ येते त्यावेळेस लोक म्हणतात आता 3 लाख कसं काय द्यायचं. Hallelujah. हालेलुया. They will tell, why should I give? आणि मग म्हणतात की का आम्ही कशासाठी द्यायचं. God knows my problem. आणि मग म्हणतो की देवाला माहित आहे मी किती अडचणीत I'll आहे. give just 30,000 and finish my deal. आणि मग लोक म्हणतात हे 3 लाख वगैरे देण्यापेक्षा 30,000 रुपये देऊया कारण येशूला किंवा परमेश्वराला माझ्या किती अडचणी आहेत माहित आहेत. आणि मग हा व्यवहार तिथं ते मिटवतात. I want to tell you something. मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. We are 2 children to my father. आणि माझ्या वडिलांची आम्ही 2 मुलं. In 2012, he was a very stingy man. आणि 2002 मध्ये ते अतिशय विक्षिप्त अशा प्रकारचे Very व्यक्ती stingy man. He used to get lot of rent. He never used to spend even 1 rupee to his grandchildren. आणि इतक्या ते विक्षिप्त होते की त्यांच्याकडे एवढे पैसे होता परंतु त्यातला 1 रुपया सुद्धा त्यांनी कधी नातवावरती खर्च केला नाही. I used to ask him, मी नेहमी विचारायचो what you are going to do with so much money? मी नेहमी म्हणायचो एवढ्या पैशाचं घेऊन तुम्ही काय करणार आहात. You are almost 70 years now. आता जवळपास तुमचं 70 वर्ष वय झालेलं He आहे. used to tell, I need money here. आणि ते म्हणायचे की मला पैशांची गरज I आहे. used to ask him, for what purpose? आणि मी विचारायचो कोणता हेतू आहे We are त्याच्यासाठी. taking care of you. आम्ही तुमची काळजी घेतो Every month you are getting so much rent. आणि एवढा सगळा आम्ही तुम्हाला भाडं देत मिळतो तुम्हाला भाडं You मिळतं don't have friends. You don't spend anywhere. You don't give to God also. आणि तुम्हाला मित्र नाहीत त्याच्यामुळे तुम्ही मित्रांवरती खर्च करत नाही तुम्ही देवाला सुद्धा खर्च करत नाही. But he never used to give 1 rupee also. ते कधीच 1 रुपया सुद्धा खर्च करत One नव्हते. day he died. एके दिवशी ते मरण पावले. I never knew what he had kept in his bank. आणि मला माहित नव्हतं की त्यांच्या बँकेमध्ये त्यांनी काय मागं ठेवलं So होतं. he had kept 20 lakh rupees in the bank. आणि बँकेमध्ये त्यांनी 20 लाखाची बचत केली होती. So I was thinking like 20 lakh rupees. He has left that as a blessing. It in 2012, 20 lakhs. It was a big money. आणि 2012 सालामध्ये 20 लाख म्हणजे फार मोठी ती रक्कम होती. And he had written a will that this entire 20 lakhs will be distributed equally to both the brothers. आणि मग त्याने आपली जी काही इच्छा होती त्याच्यामध्ये लिहिलं होतं की हे जे काही 20 लाख रुपये आहे ते 20 लाख 2 भावांच्या मध्ये समान पद्धतीने So I वाटणी and my करावी. wife, we decided we wanted to build, we wanted to renovate our house. आणि मग आम्ही ठरवलं की त्याच्यातून जरी आपल्याला पैसे मिळतील त्याच्यामुळे आपण आपलं जे घर आहे त्याचं नूतनीकरण करावं. So our share is just 10 lakhs. आणि आमच्या वाटणीला 10 लाख येणार होते. And we said we need at least minimum 15 to 18 lakhs to renovate my house. आणि मग आम्ही म्हणालो की जवळपास आपल्याला 15 ते 18 लाखाची गरज आहे जर हे घर नूतनीकरण करायचं My असेल. wife, she had a desire my house should look like a nice 5-star hotel. आणि माझ्या बायकोची अशी इच्छा होती की माझं घर एखाद्या 5 स्टार हॉटेल प्रमाणे ते बनवायला Imagine हवं. 35 years old building. She wanted my house to be like a 5-star hotel. आणि 35 वर्षाचं जुनं असणारं घर तिची अपेक्षा होती की आता या जुन्या घराचं तर 5 स्टार मध्ये आपण एक रूपांतर करावं. 10 lakhs we had and we had shortage of 8 lakhs. आणि आमच्या वाटणीला आता 10 लाख आले होते आणि आम्हाला जवळपास 8 लाखाची आता कमतरता होती. When our share came to us, ज्यावेळेस आमची वाटणी आमच्याकडे आली we thanked the Lord for it. आम्ही देवाला आभार मानलं. And we took 2 lakhs out from that and he said, Lord, this is you have given it and we want to honor you in spite of all that whatever you have done the best, you have done the best in our lives. आणि मग आम्ही म्हटलं की देवा हे तू आम्हाला दिलेलं आहेस याच्यामधून तुझ्या बाजूचं जेवढं आहे ते 2 लाख आम्ही तुला बाजूला देत आहे कारण जे उत्तमातलं उत्तम आहे ते आमच्यासाठी दिलंस आणि इथून पुढे जे चांगलं आहे ते तू आमच्यासाठी करणार आहेस. We honored the Lord. आम्ही देवाचा सन्मान केला. I'm telling you for the glory of God. देवाच्या गौरवासाठी मला हे We सांगू द्या. never saw the deficit what we needed in our to finish our work. आणि मला तुम्हाला सांगू द्या की आमचं घराचं नूतनीकरण करण्यासाठी आम्हाला कधीच पैशाची कमतरता भासली नाही. We honored the Lord. कारण आम्ही देवाचा सन्मान केला Within होता. 6 months time God built and God bought the money in a miraculous way and we were able to finish but 18 lakhs work for the glory of God. आणि मला तुम्हाला सांगू द्या 6 महिन्यामध्ये हे घर उभा राहिलं. पैसा कसा आला देवानं कसं उभा केला आम्हाला माहित नाही पण मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या गौरवासाठी अद्भुत रीतीनं देवानं आमचं घर उभा केलं. Don't withhold God's money in your life. I'm telling you, honor the Lord so that God will open the floodgates of heaven because God says to test him
in this, He will do it for you. आणि म्हणून देवाचं जे आहे ते देवापासून तुम्ही बाजूला ठेवू नका. देवाचा योग्य रीतीनं सन्मान करायला शिका. देवाचं वचन सांगतं, जे माझे सन्मान करतात त्यांचा सन्मान मी करेन. ज्यावेळेस आम्ही देवाचा सन्मान करतो त्यावेळेस आकाशातील दारे कपाटे उघडून तुम्हाला घेता येणार नाही इतके आशीर्वाद देव तुमच्यासाठी देतो. Hallelujah. हालेलुया. Are you learning something? तुम्ही काहीतरी शिकत आहात का? By the time next time I want to tell you, next time when I come back, all those two-wheelers will not be there, only cars will be standing around. ज्यावेळेस मी पुढच्या वेळेस सातारमध्ये येईन, बाहेरच्या बाजूला आता दुचाकी किंवा टू व्हीलर्स आहेत. ज्यावेळेस मी पुढच्या वेळेस येईन त्यावेळेस तिथं दुचाकी किंवा टू व्हीलर्स असायला नको, तिथं 4 चाकी 4 व्हीलर तुमच्या असल्या पाहिजेत. Come on, claim it and say Amen. या जोरात Hallelujah. असंच कर तुम्ही म्हणा. Hallelujah. One thing I want to tell you right now. Finish it. I'm just going to finish this topic. आणि मग हा विषय मला संपवायचा एका मिनिटामध्ये. मला Because तुम्हाला सांग. I felt in my heart that I need to release it so that you will be also blessed in the way how I am blessed. आणि ज्या पद्धतीने ऐकण्या देवानं आम्हाला आशीर्वादित केलं तसंच तुम्हालाही आशीर्वाद करावेत हे मला वाटायला लागलंय म्हणून मी तुमच्या समोर हे ठेवत आहे. In Old Testament it says 1/10 we need to honor the Lord. जुन्या करारामध्ये सांगितलेले तुमच्या उत्पन्नाचा दशमांश तुम्ही देवाला देऊन सन्मान करा. But Jesus came and abolished that 1/10 and he said in Luke 6:38 something. आणि मग ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला त्यावेळेस त्याने या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या आणि लूक 6:38 मध्ये त्यानं सांगितलं, It said give and it will be given to you. Good measure, pressed down, shaken together and running over will be poured into your laps. आणि मग येशू आला आणि येशू असा म्हणाला, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. चांगले माप दाबून हलवून शीख भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला पुन्हा परत देण्यात येईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Jesus removed that limit and he said, give with whatever you have. Pressed down, shaken down, it will be poured onto your lap. With what measure you measure, the same measure it will be measured into your laps. आणि जुन्या करारामध्ये जी एक मर्यादा घालून दिलेली होती की तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा 10वा भाग द्या, ती मर्यादा येशूनं काढून टाकली. येशू म्हणाला, आता तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आणि कसं द्या? चांगले माप दाबून हलवून शीख भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापानं तुम्ही द्याल त्याच मापानं तुम्हाला परत मापून देण्यात येईल. Hallelujah. हालेलुया. 5 minutes we are going to give you an opportunity to release the seed into the house of God. आणि 5 मिनिटं तुमच्यासाठी दिली जातील की देवाच्या मंदिरासाठी, देवाच्या घरासाठी तुम्ही तुमचं उत्तमातलं उत्तम गोष्टी देवासाठी द्या. Hallelujah. This हालेलुया. money you're not giving to any man, but this money you're giving it for your blessing in your life. आणि तुम्ही हे पैसे कुठल्या मनुष्यासाठी देत नाही आहात, तुम्ही हे पैसे तुमच्या आशीर्वादांसाठी तुम्ही याची पेरणी No करता. man is going to touch, neither me nor anybody is going to touch, but it will be used for those 2 days of this meeting and it will be a blessing and God will release these 3 promises what he has declared it in your life. आणि लक्षात घ्या की या पैशाचा उपयोग आम्ही कोणीच करणार नाही, परंतु ज्या पुढच्या 2 दिवसाच्या सभा आहेत त्या सभेसाठी याचा उपयोग केला जाईल. आणि जे काही देवाने तुम्हाला अभिवचन दिलेले आहे त्या अभिवचनासाठी तुमची ही पेरणी आहे. Take the best seed in your hand right now. I'm going to pray right now. आणि तुमच्या हातामध्ये तुमचं उत्तमातलं उत्तम जे काही आहे त्या हातामध्ये घ्या. मला प्रार्थना Just करायची. take the best seed because you have learned how to honor the Lord. Honor the Lord the best whatever you have. And God sees your heart. God doesn't see your money. But oh, God knows all the troubles you are going through. You are going to release it into the hands of God. And by trusting God in this, you will see God's opening floodgates of heaven upon your lives. आणि लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या हातामध्ये जे उत्तमातलं उत्तम आहे ते तुम्ही घ्या, कारण तुम्ही हातामध्ये जे घेता ते पैसे देव तुमचं पाहत नाही. तुम्ही देवासाठी काय उत्तम देत आहात या गोष्टींकडे देवाचं लक्ष लागलेलं आहे. एकदा तुम्ही देवासाठी द्या. देवाचं वचन सांगतं, मी आकाशाची दारे कपाटे उघडून तुम्हाला घेता येणार नाही इतका आशीर्वाद मी तुमच्या जीवनासाठी देईन. Just lift up it right now towards God. Right now I'm going to pray. आणि तुमच्या हातामध्ये जे उत्तमातलं उत्तम आहे ते घ्या. Father, मला तुमच्यासाठी प्रार्थना करू Father, द्या. in the name of Jesus. स्वर्गीय परमेश्वर पित्या प्रभू येशू
येशू ख्रिस्ताच्या नामाने. Your word has taught us, O God, to honor you, Lord. आणि जसं तुझं वचन आम्हाला शिकवतं की तुझा आम्ही सन्मान केला पाहिजे. As you are going to break down all the mountains and level it in their lives, and you're going to cut down those bronzes and the iron rods, and you will give them the hidden treasures as your promise says, O God, as they have lifted up their seed to honor you, Lord. Bless the work of their hands in their lives, O God. आणि प्रभू जसं या लोकांनी जे उत्तमातलं उत्तम आहे ते आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे, त्यांनी आपले हात तुझ्याकडे केलेले आहेत आणि ते म्हणतायत की आम्ही परमेश्वरा तुझा सन्मान करीत आहोत. प्रभू ते सन्मान करीत असताना जे अभिवचन तू दिलेले आहेस की परमेश्वरा तू त्यांच्या जीवनातले असणारे डोंगर हे सपाट करशील. तू सांगितलेलं आहेस की तुमच्या समोर असलेल्या पितळी बेड्या आणि लोखंडी अडसर मी दूर करेन आणि मी अंधारातला गुप्त निधी मी तुमच्यासाठी देईन. हे परमेश्वरा हे जे काही त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्याकडे तू पहा. I cancel all the debts in their lives and I pray and release 1,000-fold harvest in their lives. आणि प्रभू मी तुझ्याकडे प्रार्थना करीत आहे त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही कर्ज असतील ते सगळे कर्ज मी येशूच्या नावामध्ये रद्द करीत आहे. त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादांच्या नद्या वाहू दे. In Jesus' mighty name we pray. येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आम्ही प्रार्थना All करतो. people shout on amen. आणि सगळे लोक म्हणतील आमेन. Amen. आमेन. Amen. 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 Come on, sow the best seed into the house of into the box right now. आणि जे उत्तमातलं उत्तम आहे ते देवाच्या कार्यासाठी तुम्ही पेरा. Praise the Lord. Hallelujah. कितने लोग आशीर्वादित होना चाहते हैं? आपको बताएं कि आज की रात और कल की रात आपके लिए ऑफर है. कितने लोग इस ऑफर को लेना चाहते हैं? भैया भेज दे देना थोड़ा सा. कितने लोग इस ऑफर को लेना चाहते हैं? दिवाली ऑफर सुनी कभी आपने? कितने लोगों ने सुनी दिवाली ऑफर, दशहरा ऑफर, ऐरा गहरा नथु गहरा ऑफर? परंतु आज की 2 दिन की मीटिंग में हम आपको ऑफर देना चाहते हैं. आप जितना भी बोएंगे 10 गुना काटेंगे. प्रेज द लॉर्ड. ये आपके लिए परमेश्वर की ओर से एक लॉटरी है जो आपके लिए लगने के लिए जा रही है. मैं गुजारिश करूंगा कि बचने वाला कोई भी ना डाले. आप समझ रहे मेरी बात को? बचने वाला गुप्त डाले. जिस नाप से आप नापते उसी नाप से आपके साथ नापा जाएगा. मराठी गीत गाते हैं, परमेश्वर की आराधना करेंगे. जितने भी ऑफरिंग वाले क्वाइस वगैरह हैं आप आगे आके ले सकते हैं. भोल्या मातीच्या तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही भरोसा. हो नको देऊ हवाला उद्याच्या. ये थोड़ी आवाज दे दो. आज येशूच्या तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूच्या तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. ओल्या मातीच्या तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही भरोसा. ओल्या मातीच्या तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही भरोसा. नको देऊ हवाला उद्याचा, नको देऊ हवाला उद्याचा. आज येशूच्या तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूच्या तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. काट वाट दे मजा, भोगशील तू रे सजा. हाथ काट, हाय हाथ काट, हो हाथ काट, आहा हाथ काट. हाथ काट वाट दे मजा, भोगशील तू रे सजा. पश्चाताप करी मानवा, पश्चाताप करी मानवा.
कोणासाठी जन्मलास तू हा जगाला भाडीलास तू कोणासाठी 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 आहो कोणासाठी कोणासाठी जन्मलास तू हा जगाला भाडीलास तू कोणासाठी जन्मलास तू हा जगाला भाडीलास तू का प्रभूला विसरलास तू का प्रभूला विसरलास तू जाईल जन्मवाया मानिवा जाईल जन्मवाया मानिवा आज येशूचा तू स्वीकार कर पश्चाताप कर मानिवा आज येशूचा तू स्वीकार कर पश्चाताप कर मानिवा आज येशूचा तू स्वीकार कर पश्चाताप कर मानिवा ओल्या मातीच्या तू एक साचा तुझ्या देहाचा नाही भरोसा तुझ्या देहाचा नाही भरोसा Hallelujah. Hallelujah. Are you ready to listen to the voice of God? Check. तुम्ही देवाचा आवाज ऐकण्यासाठी तयार आहात का? Amen. Amen. Get Amen. ready. I'm telling you, you're going to see the miracles of Jesus tonight. आणि तुम्ही तयार राहा. येशूचे चमत्कार आज संध्याकाळी तुम्ही पाहणार Telling आहात. you, as for the glory of God, God has anointed me, and I'm seeing every week. I've been traveling to so many places, seeing people getting healed with the deaf ears, blind eyes, people coming with tumors, getting healed. As even as we are preaching the word will manifest in their lives, and God will release them from every sicknesses. आणि मला तुम्हाला देवाच्या गौरवासाठी सांगू द्या की गेल्या काही महिन्यापासून मी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे चमत्कार मी स्वतःच्या डोळ्यानं पाहत आहेत. ज्यांना ऐकता येत नव्हतं अशांचे कान प्रभूनं मोकळे केलेले आहेत. ज्यांना पाहता येत नव्हतं अशांना परमेश्वरानं दृष्टी दिलेली आहे. ज्यांच्यामध्ये गाठी होत्या त्या गाठी परमेश्वरानं दूर केलेल्या आहेत. अगदी तसेच चमत्कार आज देव या संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी करण्यासाठी समर्थ आहे. Hallelujah. Just lift up your hands and say, look unto heaven, Lord, I need a miracle tonight. आणि तुम्ही हात वरती करून म्हणा, देवा हे चमत्कार मला हवे आहेत. Come on, I say, I need my miracle tonight. आणि तुम्ही म्हणा, देवा मला या चमत्कारांची गरज आहे. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद देतो येशू. Turn your Bibles to Romans chapter 7 verses 24. आणि रोमकरास पत्र 7वा अध्याय आणि 24व्या वचनाकडे वळा. रोम 7:24. Very quickly, in another 20 minutes, I am going to finish this message. आणि पुढच्या 20 मिनिटांमध्ये मी लगेच माझा संदेश संपवणार आहे. This message is going to prepare a strong foundation for you to receive these miracles. What happened 2000 years back, it will happen tonight in your lives. आणि तुमच्या जीवनासाठी हा मी पाया घालत आहे की 2000 वर्षापूर्वी जे काही घडलेलं होतं तेच या ठिकाणी आज सुद्धा घडू शकतं. त्याचा मी पाया तुमच्यासाठी घालत आहे. Hallelujah. Hallelujah. Turn your Bibles to Romans chapter 7:24. रोमकरास पत्र 7वा अध्याय आणि 24वे वचन. What a wretched man I am, who will rescue me from his body that is subjected to death. किती मी कष्टी मनुष्य आहे, मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील. And Amplifies version says, oh unhappy and pitiable and wretched man that I am, who will release and deliver me from the shackle of this body of death. आणि 24वे वचन सांगतं, मी किती कष्टी मनुष्य आहे, मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील. Tonight I want to tell you, आज संध्याकाळी मला तुम्हाला सांगू द्या once upon a time this was your cry and my cry. की हाच आरोळी हीच प्रार्थना एक वेळेस तुमची आणि माझी सुद्धा होती. This was your cry and my cry. We were crying out, who is going to release us? We are wretched. Who is going to rescue us from this shadow of death? आणि हीच प्रार्थना तुमची आणि माझी होती. आपण सुद्धा म्हणत होतो, देवा
मी किती कष्टी मनुष्य आहे, याच्यापासून मला कोण सोडविल? Tonight I want to tell you, we need to be grateful to God and thankful to God for God to release us from the spirit of bondage of death, and God has bought us a new life through Christ Jesus. आणि आज आम्ही देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे की देवानं आम्हाला त्या मरणाच्या सत्तेपासून दूर केलं, त्या मरणाच्या दाढेतून बाहेर केलं आणि देवानं आम्हाला या ठिकाणी त्याच्या आशीर्वादासाठी आणलेला आहे. Hallelujah. Hallelujah. There are so many people are perishing in this world that don't know about Jesus. अनेक लोक या जगामध्ये आहेत की ज्यांना ख्रिस्त माहित नाही, त्यांचा नाश होत आहे. But tonight I want to tell you, परंतु आज रात्री मला तुम्हाला सांगू द्या you are the chosen people of God. की तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. You are the chosen people of God. तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. Once upon a time you were perishing, but God rendered his arm to you and said, my child, my son, my daughter, I don't want you to die, but I want you to save you from the spirit of death. आणि एक वेळेस आमचा सुद्धा नाश होत होता या जगामध्ये, आम्ही नाशाकडे होतो. त्यावेळेस येशूने हात दिला आणि येशू म्हणाला, माझ्या मुली, माझ्या मुला, तू का मरत आहेस? ये, मी तुला याच्यातून बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. God gave his hand and he pulled you out of the death, and today you are a new creation. आणि देवाने तुम्हाला त्या पापामधून बाहेर काढलं आणि आज तुम्ही त्याच्यासाठी नवीन उत्पत्ती आहात. Hallelujah. 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 Tonight I want to tell you, आज तुम्हाला मला काही सांगू द्या. every day we need to be grateful to God and say thank you Lord for this salvation which is made possible in my life. आणि तुम्ही प्रत्येक दिवशी देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. देवाला म्हणायला पाहिजे की देवा, तुझ्या तारणाबद्दल मी तुला धन्यवाद देतो की हे तू तारण माझ्यासाठी शक्य केलंस. Because every day you are thankful to God. God is so pleased because he is a righteous God. When you as a righteous child of God, when you cry out to him, he hears your cry and he is able to answer your cry. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक दिवशी देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण तो नीतिमान देव आहे. नीतिमान लोकांची तो प्रार्थना ऐकतो आणि तो तुमच्याकडे लक्ष देऊन आहे. आणि म्हणून उठल्यानंतर आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. Psalms 34:15 says the eyes of the Lord are on the righteous and his ears are attentive to their cry. आणि म्हणून स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि त्यातील 15व्या वचनामध्ये देवाचं वचन असं आम्हाला पाहायला मिळतं. देव म्हणतो की त्याचे कान आमच्याकडे लागलेले आहेत आणि तो आमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी तत्पर आहे. The moment you become a child of God, your righteous God is all powerful to see that you are a righteous child of God and your prayers are being answered by God. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाकडे पाहता त्यावेळेस नीतिमान असणारा देव तुमच्याकडे पाहतो आणि तो म्हणतो की तू माझं लेकरू आहेस आणि त्यामुळं मी तुझ्या प्रार्थना ऐकेन. Tonight I want to tell you, आज संध्याकाळी मला तुम्हाला सांगू द्या, many were called but few have received, few have come, but I'm telling you, you are the chosen people of God which God has brought you tonight to do something in your lives. आणि मला तुम्हाला सांगू द्या, पुष्कळ जणांना बोलवलेलं आहे, परंतु तुम्ही निवडलेले थोडके आहात. तुम्ही निवडलेले जे थोडके आहात त्यांच्यासाठी देव काहीतरी करू इच्छित आहे. Hallelujah. 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 Our God is a compassionate God. कारण आमचा देव जो आहे तो कळवळ्याने भरलेला देव आहे. You don't think that when you're going through troubles, when you're going through situation, God is happy and enjoying his life. तुम्हाला असं वाटतं का की ज्यावेळेस तुम्ही त्रासातून, कष्टातून, दुःखातून जाता त्यावेळेस तुमचं दुःख, त्रास पाहून देवाला आनंद वाटत असेल? Don't think when you're in tears, God is more happy and seeing that, oh, let him cry, let she cry. I will see when time comes, I will go and help her. आणि तुम्हाला कधी असं वाटतं का की ज्यावेळेस आमच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात, आम्ही रडत असतो, त्यावेळेस देव म्हणतो ठीक आहे, हा रडतोय ना, रडू दे, ज्यावेळेस माझी वेळ येईल त्यावेळेस मी त्याच्याकडे जाईन आणि मग मी त्याचं सांत्वन But करेन. God is a compassionate God. He will be waiting and he will be seeing unto you when you are going to open your mouth and call unto him and saying, Abba, Father. And the moment you call out, Abba, Father, he hears your cry and he renders his hand to help you out from your troubles. कारण ज्या देवाची आपण आराधना करतो त्याला आपण धावा करतो, तो नीतिमान देव आहे. ज्यावेळेस आम्ही म्हणतो अब्बा, पिता, माझ्याकडे लक्ष दे, माझा धावा ऐक, त्यावेळेस देव आपला हात पुढे करून आमची प्रार्थना ऐकतो आणि तो आम्हाला त्याच्यातून बाहेर काढतो. Tonight I want to tell you, people of God, देवाच्या लोकांना आज मला तुम्हाला सांगू द्या, our God is a righteous God. आमचा देव हा नीतिमान देव आहे. That's why he sent his only son in order to save every mankind on this earth,
so that none shall perish, but everyone will be saved and shall come to the knowledge of truth. आणि म्हणून देवानं आमचा देव इतका नीतिमान आहे की त्यानं आपला एकुलता एक पुत्र यासाठी पाठवला की कुणाचाही नाश होऊ नये, तर त्या प्रत्येक नाशातून देवानं लोकांना बाहेर काढून त्यांना सार्वकालिक जीवन द्यावं यासाठी त्याने ती योजना केली. When he can sacrifice his one and only son, why? Because of the love what he put in our life, because of that compassion, because of you to be not to perish but to be saved. How much more God can do in your lives? आणि लक्षात घ्या की देव किती आमच्यासाठी त्याग करतो की त्याने आपला एकुलता एक पुत्र सुद्धा आपल्यासाठी राखून ठेवला नाही, त्याने त्याचं समर्पण तुमच्या आणि माझ्यासाठी देऊ केलं. इतकं जर देव तुमच्या माझ्यासाठी त्याग करू शकतो, आपला पुत्र देऊ शकतो, तर तो किती कळवळ्याचा देव आहे, तो किती नीतिमान देव आहे, तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करणार नाहीत का? Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Jesus was hanging on the cross and almost dying. He cried out to saying, Abba, Father, Father, why did you forsake me? आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती लटकलेला होता, त्यावेळेस तो आपल्या पित्याला म्हणतो, हे माझ्या पित्या, तू माझा त्याग का केलास? How much God would be grieving and he would have turned his face. Why? Because of that love what he had for you and me, in order to see the perfect sacrifice for Jesus to die in order to redeem us from all our sins. का देवानं त्याचं मुख आपल्या या प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर केलं? कारण त्याचं जे परिपूर्ण प्रीती होती, जे त्याचं परिपूर्ण प्रेम तुमच्या माझ्यासाठी राखून ठेवलेलं होतं, ते आम्हाला मिळावं यासाठी त्याने आपल्या पुत्रापासून आपली नजर काढून आपल्या चेहरा बाजूला त्यानं घेतला. Because Jesus died and his death brought us righteousness. I am telling you, the moment you call out to him saying, God, come down and help me, I'm telling you, he never heard about Jesus, but he hears tonight when you call out his name. आणि मला तुम्हाला सांगू द्या की आजच्या रात्री जर तुम्ही त्याला हाक मारलात आणि तुम्ही म्हणालात, अब्बा पिता माझ्याकडे पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस हाक मारली त्यावेळेस या पित्यानं त्याच्यापासून आपलं मुख लपवलं होतं, आपलं मुख बाजूला केलं होतं, पण आज तुम्ही जर त्याचा धावा कराल, त्याला म्हणाल अब्बा पिता, तर हा जो देव आहे तो वरून तुमच्याकडे आपली नजर लावेल. You are a righteous child of God. कारण तुम्ही देवाचे नीतिमान लोक Come on, आहात. turn to your neighbor and say, you are a righteous child of God. आणि तुम्ही शेजारच्या व्यक्तीला सांगा की तू देवाचं नीतिमान लेकरू आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. The Bible says in Psalms 34:17, Psalms 17 and 20. आणि मग स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय 17 आणि 20 वचन सांगतं, The righteous cry out and the Lord hears their cry. नीतिमान धावा करतात, ते ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो He delivers from all the troubles. आणि सर्व संकटातून तो मुक्त करीतो. The Lord is close to broken hearted and saves those who are crushed in the spirit. आणि मग वचन सांगतं की परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सानिध्य राहतो. The righteous person may have many troubles, but the Lord delivers them from all and he protects all his bonds. Not one of them will be broken. नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो, त्याचे सर्व हाड तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. The moment you are a child of God, the moment you cry out and say, Abba, Father, the Bible says the righteous cry out and the Lord hears their cries and he answers them and he delivers them from all the troubles. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला म्हणता अब्बा पिता, त्यावेळेस तुम्ही नीतिमान बनता, कारण तुम्ही त्याला नीतिमान परमेश्वराला हाक मारता. ज्यावेळेस तुम्ही नीतिमान बनता, देवाचं वचन सांगतं नीतिमान धावा करतात, ते ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त The करीतो. moment you are tears, the moment you are crying, the moment you are troubles, God is not happy, but God will put his arms around you and he says he is close to the broken hearted and those who are crushed in the spirit. आणि मग ज्यावेळेस आम्ही रडतो, आमच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात, त्यावेळेस देवाला काही बरं वाटत नाही, परंतु देव आपला हात तुमच्या बाजूला करतो आणि तू म्हणतो तू का रडत आहेस? कारण देवाचं वचन सांगतं परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य राहतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. God showed his love by sending his one and only son and through that Jesus Christ
he showed his righteousness to all the people, because the Bible says whoever went to Jesus, Jesus healed them, touched them and delivered them and set them free. कारण देवाचं वचन सांगतं की त्याच्या पुत्राच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्रत्येकाला नीतिमान केलेला आहे. आणि जो कोणी येशूकडे जातो, कारण येशूकडे जे जे लोक गेलेत, येशूनं त्यांच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या, त्यांना आजारातून बरं केलं, त्यांना मोकळं केलं आणि त्यांना आनंदानं पाठवून दिलं. Tonight I want to tell you, आज संध्याकाळी मला तुम्हाला सांगू द्या, your problems, your troubles, your cry, don't think that it is not unanswered, but God has got an account of it, and God knows he will be able to comfort you, and he will be able to release you, and he will be able to deliver you from all your troubles in your lives. आणि लक्षात घ्या की आतापर्यंत तुम्ही म्हटलं असाल की आतापर्यंत माझी प्रार्थना ऐकली गेली नाही, मी अनेक त्रासातून अडचणीतून गेलो, माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू राहिलेत, माझं कधीच ऐकलं गेलं नाही. परंतु आज लक्षात घ्या, देव तुमचं ऐकेल, तुमच्या अश्रूंकडे पाहिल, देव तुमची भेट घेईल आणि देव तुम्हाला मुक्त करेल. Bible speaks about a man called Jairus. आणि जखर्या नावाच्या एका व्यक्तीविषयी बायबल सांगत आहे. Once Jesus was crossing over the boat to the other side of the lake, a crowd gathered around us while he was near the lake. आणि मग देवाचं वचन आम्हाला सांगतं, येशू त्याची सेवा करून ज्यावेळेस तलावाच्या पलीकडे जात होता, त्यावेळेस लोक त्या ठिकाणी एकत्रित झालेले होते. Suddenly a man called Jairus, he comes to Jesus. आणि मग देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की त्यावेळेस अचानक रीतीनं जखर्या नावाचा एक व्यक्ती अचानक त्या ठिकाणी आला. Now imagine, the Bible says he was a synagogue leader. आणि देवाचं वचन असं सांगतो, तो धर्म सभेतला प्रमुख असा होता. A synagogue leader is the main in charge, like a main pastor or a big man in the church. याचा अर्थ असा की एका मंडळीमध्ये जो प्रमुख व्यक्ती असतो, ज्या पद्धतीने डीकन किंवा पास्टर असतात, त्या पद्धतीने तो धर्म सभेचा प्रमुख असा होतो. The Bible says he had one daughter in his life. आणि मग वचन असं सांगतं की त्याच्याकडे त्याच्या जीवनामध्ये एक मुलगी होती. Everything was going good in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. Suddenly the daughter fell into sick. आणि मग अचानक त्या ठिकाणी त्याची मुलगी आजारी पडली. The Bible says, पवित्र शास्त्र सांगतं, the doctors came, the people came and said, your daughter is not going to live. लक्षात घ्या की त्या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं की लोक त्या ठिकाणी आलेत आणि ते म्हणाले की तुझी मुलगी आता याच्यातून So वाचणार better नाही. be with your daughter. आणि म्हणून तो आता मुलीबरोबर राहा. But the Bible says, परंतु पवित्र शास्त्र सांगतं, Jairus heard about Jesus. आणि वचन असं सांगतं की मग हा याईर येशूकडे गेला. And he thought, if I go to Jesus and if I ask Jesus to come and lay hands upon my daughter will come back to life. आणि त्यानं असा विचार केला, या याईरानं असा विचार केला की मी सरळ येशूकडे जाईन, येशूला त्याला बोलवून आणीन, आणि जर येशूनं माझ्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना केली तर माझी मुलगी बरी होईल. Only his daughter is dying on the deathbed, and instead of being there, he runs to Jesus. He comes and kneels before Jesus and he says to Jesus, I want you to come home and lay hands upon my daughter because my daughter is dying. आणि त्याची या याईराची मुलगी त्या ठिकाणी मरत होती. लोक म्हणत होते मुलगी मरत आहे, तू तिच्या बरोबरच थांब. परंतु हा याईर म्हणतो, नाही, मला मुलीजवळ नाही, मला येशू जवळ जायला पाहिजे. तो येशू जवळ जातो, गुडघे टेकतो, येशूला म्हणतो, येशू माझ्या घरी चला, माझी मुलगी मरत आहे, तुम्ही तिच्यावरती हात ठेवून प्रार्थना The करा. Bible says whoever went to Jesus and cried out, he had compassion. And the Bible says when Jairus cried out to Jesus, Jesus said, yes, I am going to come and lay hands upon your daughter. आणि लक्षात घ्या की देवाचं वचन आम्हाला नेहमी पाहायला मिळतं, जे जे लोक येशूकडे गेले त्यांनी येशूला आरोळी मारली, त्यावेळेस येशू अंतःकरणामध्ये कळवळला. या ठिकाणी याईर गेला. याईर म्हणतो की प्रभू माझी मुलगी मरत आहे, तुम्ही माझ्या घरी चला. येशू अंतःकरणामध्ये कळवळला आणि तो म्हणाला, चल मी तुझ्या घरी So येतो. Jesus started walking with Jairus and with all the people around him. आणि मग येशू हा याईराबरोबर चालत होता, आजूबाजूला सगळे लोक So होते. as they were walking and walking, आणि जसे ते चालत होते, the Bible speaks about another woman who was going through an issue of blood for 12 years. आणि ज्यावेळेस हे दोघ जण चालत होते त्यावेळेस बायबल असं सांगतं की त्या ठिकाणी एक घटना घडली की त्या ठिकाणी 12 वर्ष रक्तस्राव स्त्री असणारी त्या ठिकाणी होती. The Bible says 12 years she had gone to all the doctors, all the witch doctor, everywhere, but she
she was not healed. आणि पवित्र शास्त्र असं सांगतं की तिने सर्व वैद्य करून थकली होती, परंतु तिला काही उपाय सापडला नव्हता. Imagine people, women sitting here, just 3 days or 5 days of this problem with the issue of blood when you go through every month. I'm telling you, it's a nightmare. You cannot bear that pain. आणि तुम्हाला मला माझ्या बहिणीनं या ठिकाणी तुम्हाला सांगू द्या की तुमच्या त्या विशिष्ट दिवसांमध्ये 4-5 दिवसाचा जो काही त्रास असतो तो किती भयानक तुमच्यासाठी असतो. Listen very carefully what I want to tell you. अगदी काळजीपूर्वक ऐका की मला काय सांगायचं In the आहे. book of Leviticus, if a woman is going through issue of blood, she should be kept out of the city. आणि लेवीच्या पुस्तकामध्ये असं सांगतं ज्या स्त्रीला रक्तस्रावाचा त्रास असेल तिला ऐकण्या नगराच्या बाहेर ठेवलं जावं. She cannot enter into the city. त्या स्त्रीनं नगरामध्ये प्रवेश करू She नये. cannot meet his people, meet her family. आणि त्या स्त्रीनं कुठल्याही आपल्या जवळच्या लोकांना किंवा But आपल्या she was नातेवाईकांना all the time for 12 years away from her family and living in outside the city in wilderness. आणि आता लक्षात घ्या की या स्त्रीला 12 वर्ष हा त्रास आहे. याचा अर्थ किती 12 वर्ष आपल्या कुटुंबापासून आपल्या लोकांपासून दूर होती आणि दूर कुठेतरी अरण्यात आपलं जीवन जगत होती. Imagine she wouldn't have seen her family, children, because nobody wanted to come near her to touch her or to have fellowship with her. लक्षात घ्या की 12 वर्ष तिने आपल्या मुलांना आपल्या घरच्या लोकांना पाहिलेलं नाही. की एवढंच नव्हे तर तिनं जवळ जाऊन त्यांना कधी स्पर्श सुद्धा केला नाही, कारण 12 वर्ष तिला त्रास होता. आणि लेवीच्या पुस्तकामध्ये सांगितलं होतं असा जर त्रास असेल तर तिला नगराच्या बाहेर ठेवा. Bible says पवित्र शास्त्र सांगतं she heard about Jesus. तिनं येशू विषयी ऐकलं. She heard about Jesus. तिनं येशू विषयी ऐकलं She said to herself, आणि ती स्वतःला म्हणाली I want to go to Jesus. की मला येशूकडे जायचं I आहे, want to receive this miracle. की मला माझा तो चमत्कार I हवा आहे. cannot bear this 12 years of this issue of blood which I'm going through. आणि गेले 12 वर्ष जो काही त्रास मला होत आहे ते आता माझ्या सहन करण्याच्या पलीकडे I गेलेला want आहे. to come out of this problem. आता या समस्येतून मला बाहेर यायचं आहे. Bible says पवित्र शास्त्र she सांगते decided to go meet Jesus. तिनं ठरवलं की मला येशूला जाऊन भेटायचं. Now listen very carefully. आता काळजीपूर्वक ऐका. She cannot enter the city. ती आत नगरामध्ये नाही गेली. She cannot go among the people and shake hands with Jesus. Jesus, I want to be healed. Like how Jairus came to Jesus, she cannot go. आणि लक्षात घ्या की ती त्या गर्दीमध्ये नाही गेली. ती याईराप्रमाणे येशूकडे जाऊन येशूला म्हणाली नाही, येशू मला एक नाही तू बरं केलं पाहिजेस म्हणून मी तुझ्याकडे आली, असं काही म्हटली नाही. But the Bible says परंतु पवित्र शास्त्र she सांगतं thought in her mind, तिनं मनामध्ये विचार केला I want to be healed. की मला माझं आरोग्य हवं I आहे. want to be come out of this problem. मला या समस्येपासून बाहेर यायचं Once आहे. again, I want to be united with my family. कारण मला पुन्हा एकदा माझ्या परिवाराच्या बरोबर I एकत्र want to राहायचं आहे. get back to my city. आणि मला माझ्या शहरामध्ये नगरामध्ये परत जायचं She आहे. decided one thing. तिनं एक निर्णय घेतला I होता want to get healed immediately. की मला तात्काळ याच्यातून बाहेर पडायचं The आहे. Bible says पवित्र शास्त्र सांगतं she comes into the city. ती नगरामध्ये आली. How she comes? ती कशी आली? She crawls in between the legs of the people and she believes by just going and touching the garment of Jesus she will be healed. आणि ती कशी आली? वचन सांगतं की ती लंगडत किंवा ते रांगत त्या ठिकाणी आली, लोकांच्या गर्दीमध्ये आली आणि ती म्हणते की मी येशूच्या वस्त्राला जरी स्पर्श केला तरी मी बरी होईल. Bible says the moment she touched the garment of Jesus, the Bible says immediately her blood, issue of blood stopped suddenly. आणि पवित्र शास्त्र सांगतं ज्या क्षणाला तिने येशूच्या वस्त्राला स्पर्श केला त्याच क्षणी तिचा सर्व त्रास त्या ठिकाणी थांबला. Hallelujah. 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 Imagine 12 years of issue of blood. One touch of the garment of Jesus, she got healed and her bleeding stopped. आणि विचार करा की 12 वर्ष या त्रासामध्ये होती, पण एक क्षण तिच्यासाठी पुरेस होता. एका क्षणाला तिने येशूच्या वस्त्राला स्पर्श केला, त्याच क्षणामध्ये तिचा 12 वर्षाचा त्रास थांबला आणि ती त्याच्यातून बाहेर पडली. Hallelujah. 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 Bible says पवित्र शास्त्र Jesus सांगतं, was seeing, who touched me? पवित्र शास्त्र सांगतं येशू म्हणतो मला कुणी स्पर्श केला, Who touched me? मला कुणी स्पर्श The केला. disciples started laughing at Jesus. आणि मग हे शिष्य येशूकडे पाहून हसायला लागले People all started laughing at Jesus. आणि सगळे लोक येशूकडे पाहून हसायला लागले. Jesus, so many people are around you and you are telling me who touched you. अरे
येशू तुझ्या अवतीभोवती सगळे एवढे लोक आहेत आणि तू म्हणतोस की कुणी मला स्पर्श केला. But Jesus wanted to highlight the faith of that woman with the issue of blood, a righteous cry and a righteous move towards a righteous God. He wanted to prove and show to the world that our faith healed her completely. आणि मग त्या ठिकाणी जी नीतिमान असणारी ही जी गोष्ट होती ती येशूला पुन्हा एकदा अधोरेखित करायची होती की ज्या विश्वासानं तिने येशूला स्पर्श केला होता त्या स्पर्शाची जाणीव येशूला त्या लोकांच्या मध्ये करून द्यायची होती की विश्वास तुम्हाला बरा करू शकतो. Hallelujah. 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 The woman came before Jesus and said, Jesus, it was me. 12 years I couldn't bear this pain and I couldn't bear this problem, but I believed by touching your garment I will be healed, and I got healed today. आणि मग ती म्हणते की येशू मीच ती स्त्री की 12 वर्ष हा त्रास करून आता माझ्या शक्तीच्या पलीकडे झालं होतं म्हणून मी आले आणि विश्वासानं तुझ्या वस्त्राला स्पर्श केले. कारण मला ठाऊक होतं मी जर विश्वासानं तुझ्या वस्त्राला जरी स्पर्श केला तर या आजारातून मी बाहेर येऊ शकते. मीच ती स्त्री आहे की जिने तुला स्पर्श केला. Hallelujah. Hallelujah. Jesus said to her, आणि मग येशू तिला म्हणाला, daughter, मुली your faith has healed you. जा तुझ्या विश्वासानं तुला बरं Your केलं faith आहे. has healed you. तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे. Hallelujah. 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 Now listen very carefully. आणि काळजीपूर्वक ऐका. Our man Jairus is standing behind and watching all the scene happening. आता लक्षात घ्या की हे सगळ्या गोष्टी याईर बाजूला उभारून हे सगळ्या गोष्टी तो पाहत आहे. His problem is more serious than the woman with the issue of blood. आता या स्त्रीचा 12 वर्षाचा रक्ताचा त्रास तिला होता परंतु या त्रासापेक्षा या याईराचा त्रास किंवा त्याची समस्या फार मोठी होती. He would have thought in his mind, आणि तो आता मनामध्ये विचार करीत from होता where the hell this lady came and started creating and wasting time of Jesus. तो याईर म्हणत असेल की कशाला ही स्त्री इथं मध्ये आली, आमचा पण वेळ घेतला आणि येशूचा पण वेळ घेतला, माझी मुलगी तिकडे मरायला लागली आणि ही कशाला मध्ये And आली. he thought in his mind, khatam ho gaya, finished, everything got over. आणि मग तो आता विचार करीत असेल की आता या बाईनं वेळ घेतला, माझी मुलगी तिथे मेली असेल, संपलं असेल आता सगळं. The Bible says the moment he thought negative, the people came from his house and said, your daughter is no more, she is finished, you better tell the teacher, the Jesus to go back, we will take her to bury her. आणि मग त्याच वेळेस त्याचा हा विचार चालू असताना काही लोक आलेत आणि ते म्हणाले आता येण्याची गरज नाही, तुझी मुलगी संपली, आता तिला पुरायसाठी आम्ही घेऊन जाणार आहे, काय आवश्यकता नाही आता येशूला आणण्याची. Jairus started weeping because his only child died. आणि मग याईर या ठिकाणी रडायला लागला कारण त्याची एकुलती एक मुलगी आता मरण पावली होती. But Jesus saw him. आणि मग येशूने त्याच्याकडे पाहिलं. Jairus, येशू म्हणाला याईरा don't be afraid. काळजी करू नकोस, Don't be afraid. काळजी करू नकोस, Just believe. फक्त विश्वास ठेव. Just believe. तू फक्त विश्वास ठेव. Hallelujah. 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 The Bible says, पवित्र शास्त्र Jesus सांगते goes with Jairus येशू या याईरा बरोबर गेला into the room where his only daughter is lying dead. आणि त्या खोलीमध्ये गेला जिथं तिची मुलगी आता मरणाच्या अवस्थेमध्ये झोपलेली And होती. he will see all the people standing and crying. आणि आजूबाजूचे जे लोक होते ते रडत होते. He will tell, don't cry. आणि मग ते म्हणत होते का रडता आहात, Don't cry. का रडू नका. The child is not dead but it's sleeping. आणि मग येशू म्हणतो कशाला रडायला लागलाय, मुलगी झोपलेली आहे ती मेलेली नाही. Bible says the people started to laugh at the statement of Jesus. आणि मग वचन असं सांगतं की लोक हसायला लागले येशूच्या विषयी. Jesus knew what he was doing. आणि येशूला माहित होतं की त्याला तो काय करणार होता. Because Jairus was his righteous child and he had cried out to righteous God. आणि लक्षात घ्या की याईर हा नीतिमान होता आणि देवाचं वचन सांगतं नीतिमान ज्यावेळेस धावा करतात त्यावेळेस त्यांचा धावा परमेश्वर ऐकतो. Hallelujah. 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 Bible says पवित्र शास्त्र सांगतं Jesus goes to that child. येशू त्या मुलीजवळ He गेला, holds her hand त्याने हात पकडला and he says to her, आणि तो तिला म्हणाला Talitha kum, तलिता को, little child, हे लहान मुली get up. उठ. The Bible says the moment he says get up, the Bible says that that girl with who were dead, she came back to life. आणि मग ज्यावेळेस येशू म्हणाला मुली उठ त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं मेलेली मुलगी उठून बसली. Hallelujah. 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 Tonight I want to tell you, आज रात्री मला तुम्हाला सांगू द्या our God is a righteous God. आमचा देव हा नीतिमान देव आहे. When the moment you cry out to him, ज्या क्षणाला तुम्ही त्याचा धावा करीता he hears your cry. त्यावेळेस तो तुमची प्रार्थना He hears ऐकतो, your cry. तो तुमच्या आरोळी ऐकतो, It is धावा not ऐकतो.
only Jairus and the woman with the issue of blood. आणि फक्त याईराचा किंवा 12 वर्षाच्या रक्तस्रावी स्त्रीच्या But he can विषयी hear your cry तर tonight. तो तुमचा सुद्धा आज धावा ऐकणार आहे. Tonight, what is your cry? आणि आज तुम्ही कशासाठी धावा Tonight, करीत- what is your cry? आज तुमचा धावा कशासाठी Are आहे? you seeing a death situation in your life? का तुमच्या जीवनामध्ये मरणासन्न परिस्थिती तुम्ही पाहत Like आहात? how Jairus saw seeing in his life. जसं याईरानं पाहिलं की त्याच्या घरामध्ये आता मरणाचा Are you प्रसंग. seeing a 12 years problem in your life? का तुम्ही त्या 12 वर्षाच्या रक्तस्रावी स्त्री सारखं पाहता की माझ्या घरामध्ये 12 वर्ष ही समस्या आहे? Here is a righteous God या ठिकाणी तो नीतिमान देव आहे who can hear your righteous cry. जो नीतिमानाचा धावा ऐकतो. When God could hear the cry of Jairus and the woman with the issue of blood, he can hear your cry tonight and deliver you from all your troubles. ज्या नीतिमान देवाचा तुम्ही धावा करता, वचन सांगतं की याईराचा धावा देवानं ऐकला, त्या 12 वर्षाच्या रक्तस्रावी स्त्रीचा धावा येशूनं ऐकला. आज तुम्ही जर धावा करीत असाल तर देव नीतिमानाचा धावा ऐकेल असं बायबल सांगतं. Hallelujah. Hallelujah. Tonight Jesus is right here walking around in this place, waiting for you to open your mouth, waiting out to call unto his name, cry, waiting out to wipe away your tears, because he is a righteous God and you are a righteous child of him. आणि म्हणून आज देव तुमची वाट पाहत आहे, कारण तो नीतिमान देव आहे. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही त्याची नीतिमान लेकरं आहात. आज तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी धावा करीत आहात? आज कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही आरोळी मारत आहात? आज कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करीत आहात? देवाचं वचन सांगतं परमेश्वर नीतिमानांचा धावा ऐकेल. आज तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी धावा करीत Time आहात? has come for your prayers to be answered by God. A time has come for you to see the deliverance and the hand of God upon your lives. आणि मग आता ही ती वेळ आलेली आहे की देव तुमच्या समस्येतून तुम्हाला मुक्त करणार आहे. ही ती वेळ आलेली आहे की देव तुम्हाला तुमच्या बंधनातून मुक्त करणार आहे. ही ती वेळ आलेली आहे की देव तुमचा धावा ऐकणार आहे. Hallelujah. हालेलुया. How many of you want your cry to be heard by God tonight? तुमच्यापैकी किती जणांनी आज हे ऐकलेलं आहे? How many of you want your cry to your God want to be heard by God tonight? तुमच्यापैकी किती जणांना वाटतंय की तुमचा धावा देवानं ऐकावा? Amen. Stand Amen. to your feet right now. तुम्ही आपापल्या जागेवरती Just stand to उठून- your feet wherever you're standing right now. तुम्ही जिथं आहात तिथं आपापल्या जागेवरती I want you उठून- to don't turn here and there to look here and there, but close your eyes and lift up your hands towards the righteous God who is there upon heaven. आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही आपले डोळे बंद करा. तुम्ही आपले डोळे बंद करा. तुम्ही आजूबाजूला पाहू नका. तुम्ही आजूबाजूला पाहू नका. तुम्ही आपला हात स्वर्गाकडे करा आणि देवाचा धावा करा, कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही नीतिमान असे आहात. देवाचं वचन सांगतं नीतिमान माझा धावा करतात त्यावेळेस मी त्यांचा धावा ऐकेन. Come on, come तुम्ही on. तुमचा Thank you, हात Jesus. वरती करा Jesus. आणि देवाला Jesus. सांगा त्याचा Jesus. धावा करा. Jesus. त्याला आरोळी मारा. त्याला सांगा की तुम्ही काय समस्येमधून जात Jesus, आहात. Jesus is moving here in this place. I'm telling you, many people I could feel the presence, awesome presence of God is going to your right now wherever you're standing. I could see the anointing of God is coming upon your life right now. आणि मला जाणवतं की येशूचं सानिध्य या ठिकाणी मला जाणवत आहे. जिथं तुम्ही आहात तिथं येशूचं सानिध्य मला जाणवत आहे. तो तुमच्या जवळ आजूबाजूला त्या ठिकाणी आहे. तो तुमच्याकडे लक्ष देऊन आहे. तो तुमचा धावा ऐकण्यासाठी आतुर आहे. Come on, God knows every cry you are going through in your life, every problems you are going through life, and Jesus is right now standing in front of you and waiting for you to open your mouth. आणि या क्षणाला येशू तुमच्या बाजूला आहे. येशू तुमच्या बाजूला आहे. तुम्ही आपलं मुख उघडा. तुम्ही सांगा की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय समस्येमधून जात आहात. तुम्ही त्या येशूला सांगा की तुमच्या जीवनामध्ये काय उंच डोंगर तुमच्या जीवनामध्ये आहेत. Today make येशू म्हणतो की माझा लोक माझा धावा करतील त्यावेळेस मी त्यांचा ऐकेन. Today make this decision in the presence of God that you will surrender everything into your hands of God and you want to complete God to change your life and to God to come into your lives. आणि आज तुम्ही हा निर्णय घ्या की
तुमच्या जीवनाची कोणतीही परिस्थिती असू दे, ती प्रत्येक परिस्थिती येशूच्या हातामध्ये मी समर्पित करेन. आणि ज्यावेळेस मी समर्पित करेन त्यावेळेस देव ती परिस्थिती माझ्यासाठी बदलेल. Because- आज मी समर्पणाचा निर्णय घेत आहे. Because if God says He is a righteous God, He wants His children to be righteous. Because He says, I am holy, I want my children to be holy. Yeah. आणि जर देव आमचा नीतिमान आहे तर त्याची लेकरं सुद्धा नीतिमान असतील. कारण बायबल सांगतं की जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असा. God has to answer your cry tonight. Make a decision in the presence of God to change your life and asking Jesus to come into your situation. आज तुमच्या जीवनामध्ये जर तुमचा धावा ऐकला जावा असं जर वाटत असेल तर एक निर्णय घ्या की मी देवाकडे माझं जीवन समर्पित करेन. Say Jesus. म्हणा येशू, Jesus. येशू, Jesus. येशू, Jesus. येशू, Jesus. येशू, Jesus. येशू, Jesus. येशू. I want you, Jesus. मला तुझी गरज आहे I येशू. want you, Jesus. येशू मला तुझी गरज आहे. I'm your righteous child. मी तुझं नीतिमान लेकरू You're आहे. my righteous God. कारण तू नीतिमान देव आहे. Cleanse me, Lord. देवा तुम्हाला शुद्ध Wash कर. me with your precious blood. तुझ्या पवित्र रक्तानं तुम्हाला धू. Lord, I want to change my life. देवा मला माझं जीवन बदलायचं I आहे. want to be your righteous child of God. देवा मला तुझं नीतिमान लेकरू बनायचं आहे. Whatever I have done against you, Lord. देवा मी जे काही तुझ्या विरोधात केलेलं आहे Lord, I have walked unholily, Lord. आणि जे काही तुझ्या विरोधात मी चाललो देवा, I have walked, Lord, unrighteously, Lord. आणि मी माझ्या जीवनामध्ये अनितिमानाचं But जीवन, tonight- परंतु But आज tonight, परंतु आज tonight, परंतु आज रात्री I heard your word, Father. पित्या मी तुझं वचन ऐकलेलं आहे. When we cry out to the righteous God, आणि आम्ही आता नीतिमान देवाचा धावा करीत God आहोत. hears my cry. देवा माझा धावा ऐक. Jesus, येशू come into my life. माझ्या जीवनामध्ये ये. Come into my life माझ्या जीवनामध्ये ये. as my Lord and Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून. Wash me all my sins, O God. आणि माझे सर्व पाप तू धुवून टाक देवा. Whatever I have sinned against you, Lord, जे काही पाप मी तुझ्या विरोधात केलेला आहे I'm willing to repent. मी इच्छा प्रगट करीत आहे की मला I'm पश्चाताप willing to करायला repent. आणि मी पश्चाताप करत आहे. Change me, Lord. देवा मला बदल. Jesus, येशू, Jesus, येशू come into my life. माझ्या जीवनामध्ये ये. Come into my family. माझ्या परिवारामध्ये ये. I want you to be my Lord and Savior. कारण मला तुझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारायचा आहे. In Jesus' name. येशूच्या Lord नावामध्ये. Jesus, प्रभू येशू, I will never sin again. मी कधीच तुझ्या विरोधात पाप I will करणार. never look back to sin. मी कधीच त्या पापाकडे पाहणार नाही. I will follow you, मी Jesus. तुझ्या मागे येईल. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. 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 Let's give a clap offering to Jesus. येशूसाठी एकदा जोरदार टाळ्या. Amen. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. This is not a magical prayer लक्षात घ्या, ही काही जादूची प्रार्थना नाही आहे that you become a child of God overnight. की एका रात्रीत तुम्ही देवाचं लेकरू बनाल. ही काही जादूची प्रार्थना But नाही. you made a decision in the presence of God परंतु देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही एक निर्णय घेतलेला that He is आहात a righteous God. की तो नीतिमान देव आहे And you will say no to your sins and you will become a righteous child of God. आणि तो तुमचा आता पाप तुम्ही निर्णय घेतल्यामुळे आपल्या लक्षात ठेवणार नाही. त्याच्यामुळे नीतिमान देवाचे आता तुम्ही नीतिमान लेकर बनाल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Turn to your neighbor and say you are a righteous child. आणि तुम्ही शेजारच्या बाजूला बनू नका, तू नीतिमान लेकरू Come on, आहे. shake your hands and say you are a righteous child of आणि God. तुम्ही म्हणा की तू देवाचा आता नीतिमान लेकरू आहे. Amen, 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 amen. Very quickly, I'm going to pray. Many people are going to receive their healing. Anybody here having hearing problem? Can I see? There are so many. I think around 4 or 5 people are here who cannot hear in 1 year, 2 years. Can I see your hands? आणि या ठिकाणी मी थोडं लगेच संपवणार आहे. या ठिकाणी काय याचे 4-5 व्यक्ती आहेत की गेले वर्ष 2 वर्ष त्यांना कानाला व्यवस्थित ऐकायला येत Come on, come on, leave your place. 5 लोक या ठिकाणी आहेत. Come on, leave your place. Jaldi, jaldi छोड़ के आ जाइए. Come on. आणि तुम्ही तुमची I जागा want to tell you सोडा, ज्यांना 100% ऐकायला your येत नाही. ears will open. All the people who are going through deaf hearing problem. Come on, leave your place. I want to pray. Miracles will happen right now. Come on, don't feel shy. वर्षापासून तुम्हाला Don't व्यवस्थित feel ऐकायला shy. येतं. Don't लाजू feel नका, shy. लाजू नका, लाजू इधर नका. आइए, समझ, या इधर या आइए. या पुढे या, पुढे Come on, या. come on, come on. या पुढे या. There is somebody here who is going through eyesight problem. आणि या ठिकाणी एक अशी व्यक्ती आहे की ज्याला डोळ्याचा दोष आहे. Deaf hearing problem here to my right side. आणि उजव्या बाजूला ज्यांना कानाच्या Come on, come on, समस्या इधर आहेत आइए, त्यांनी इधर उजव्या आइए. बाजूला या. इधर, ज्यांना इधर. कानाच्या समस्या आहेत इधर त्यांनी या आइए, बाजूला इधर आइए, या. कानाच्या समस्या आहेत त्यांनी या Come on, बाजूला come on, या. come on. कानाच्या समस्या आहेत त्यांनी या बाजूला या. Come on, all the deaf hearing problem. Come on, here. ज्यांना ऐकण्याचा Be समस्या ready. आहे त्यांनी इकडे या. 100% your ears will open now. You
you're going to hear in your ears completely for the glory of God. आणि देवाच्या गौरवासाठी तुमचं 100% कान परमेश्वर उघडेल. And I'm telling you, those people cannot see in their eyes. Can I see that? On to my left, fast. आणि ज्या लोकांना David. दिसण्याची थोडीशी Okay, समस्या आहे, on to my left. The people who cannot see in their eyes, you want to see in your eyes without your glasses, just leave your place and come forward. I'm going to pray miracles will happen. आणि ज्यांना दिसण्याविषयीच्या समस्या आहे त्यांनी कृपा करून माझ्या या डाव्या बाजूला येऊन उभा राहा. ज्यांना दिसण्याच्या Come on, समस्या आहेत come on, त्यांनी by कृपा करून या faith. डाव्या You बाजूला heard, या. oh, God healed Jairus' daughter and the woman with the issue of blood. The same Jesus is here to do this miracle in your life. आणि जसं तुम्ही मगाशी ऐकलं, याईराच्या कन्याला प्रभूनं कसं बरं केलं, 12 वर्ष रक्तस्राव स्त्री असणाऱ्या स्त्रीचा आजार कसा दूर केला, तुम्ही मगाशीच ऐकलेला आहे. People with tumors, can I see their hands? Tumors. आणि You ज्यांना have- गाठी आहेत, Come ज्यांना on, come on, गाठी lead to आहेत, come to my extreme right. ज्यांच्या शरीरामध्ये गाठ आहे असं Extreme right, वाटतं, tumors. त्यांनी कृपा करून या कोपऱ्यामध्ये या. Tumors to my ज्यांच्यामध्ये extreme right. गाठी आहेत, गाठ Thank you, आहे, Jesus. Hallelujah. ज्यांच्याकडे गाठ आहे, ज्यांच्या Thank you, शरीरामध्ये Jesus. गाठीचा त्रास आहे, त्यांनी Come या on to my कोपऱ्यात या. extreme right now. तुम्ही या कोपऱ्यामध्ये या ज्यांना गाठीचा And त्रास आहे. all those who are standing, be ready. If you have any sickness, your miracles will come down. Jesus will come down and touch your life, and your miracles will happen. आणि जे बाकीचे लोक या ठिकाणी आहेत परंतु तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत, आजारी आहेत, तुम्ही सुद्धा तयार राहा, कारण येशू तुमच्यासाठी आज काहीतरी करणार आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. Now all the deaf ears, close your ears right now. I'm going to pray right now. आणि ज्यांना ऐकायला येत नाही तुम्ही आपले कान असे बंद करा Put हाताने. your finger, आणि तुमचं जे बोट आहे, finger. तुमचं जे बोट आहे ते बोट Till I tell them, don't remove. And all, Maji, आप इधर आइए. खान का प्रॉब्लेम है ना? You tell it to come this way. कानाचा जो त्रास आहे, ज्या बाजूला ऐकता येत नाही तुमचं All those बोट people- घेऊन इथं तुमच्या कानात जिथं ऐकायला येत नाही तिथं घाला. All those people who have not able to see in their eyes, close your eyes like this. आणि ज्यांना एक नाही पाहता येत नाही किंवा डोळ्याचा त्रास आहे त्यांनी आपले डोळे बंद करा अशा पद्धतीनं दोन्ही हातांनी. All the people who have tumors, keep your right hand on the tumors. आणि ज्या लोकांना ज्या गाठीच्या समस्या आहे जिथं गाठ आहे तिथं तुम्ही हात ठेवा. Now get ready to receive your miracle tonight. I'm going to make a simple prayer. Jesus is already moving here, moving here in our midst, and you will see 100% all these deaf ears will hear for the glory of God. The blind will see, and the people here with tumors will heal in Jesus' name. आणि देवाच्या गौरवासाठी लक्षात घ्या, प्रभू येशू या ठिकाणी फिरत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आहे. तो 100% तुमच्यासाठी चमत्कार करेल. ज्यांना ऐकता येत नाही त्यांचे कान तो उघडेल. ज्यांना पाहण्याचा दृष्टिदोष आहे त्यांना तो नव्यानं दृष्टी देईल. ज्यांना गाठी आहेत त्यांच्या गाठी तो दूर करेल. एक साधी माझी प्रार्थना देवाकडे असेल, पण देव समर्थ आहे तुमच्या या समस्या Okay, दूर करण्यास. before I go to pray, the Holy Spirit is telling me there's somebody here who went through a recent accident and you got saved in such a big disaster. Who is that person here? Can I see here? मला यांच्यासाठी प्रार्थना करण्याच्या अगोदर एक गोष्ट मला अशी जाणवते की एक व्यक्ती या ठिकाणी असा आहे की ज्याचा काही दिवसांपूर्वी मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघातामधून तो वाचला होता. तो या ठिकाणी आहे. कोणतरी ती व्यक्ती Yes. आहे. I'm telling you, God spoke about you 2 days back. I have a word from the Lord, and I'm going to tell you, it is God who has saved you, my brother. आणि मला 2 दिवसापूर्वी देवानं सांगितलं होतं की एक व्यक्ती असा आहे की जो अपघातामधून वाचलेला आहे. मला तुम्हाला सांगू द्या की देव तुमच्यासाठी फार The मोठ्या devil गोष्टी wanted करणार to आहे. snatch your life. आणि जो सैतान होता तो सैतान तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत होता. But God has restored back a new life because He has a plan in your life, and you will stand as a testimony in the house of God, in the kingdom of God, for the glory of God. आणि त्या सैतानापासून देवानं तुम्हाला बाहेर काढलं यासाठी की तुम्ही या ठिकाणी असावं. देवाचं साक्ष तुम्ही द्यावी. देवाचं गौरव तुम्ही करावं. देव नीतिमान आहे याची साक्ष तुम्ही द्यावी. यासाठी देवानं तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढून Jesus टाकलं. loves you, my friend. माझ्या प्रिय मित्रा, येशू तुझ्यावर प्रेम करतो. 2 days back when I was sitting and praying, God showed about you. आणि ज्यावेळेस 2 दिवसापूर्वी प्रार्थना करीत होतो त्यावेळेस येशूने मला तुझ्याविषयी And दाखवलं होतं. tonight, God again reminded me to call, and you are right here in front. आणि मग मला पुन्हा एकदा येशूने आठवण करून दिली की तुला पुढे बोलवावं म्हणून. Okay, get ready. All the deaf ears and the blind eyes, everybody, you're going to see miracles happening right now. आणि जेवढ्यांना मी आता पुढे बोलवलंय तुम्ही सगळेजण तुमच्या चमत्कारासाठी तयार After राहा. I pray, check your ear, check your eyes, and if you're healed, don't leave from this place, but come and testify for the glory of God. आणि ज्यावेळेस माझी प्रार्थना संपेल त्यावेळेस तुमचे डोळे, तुमचे कान, तुमचे गाठ तुम्ही जरूर तपासून पहा. त्याशिवाय बाहेर जाऊ I नका. am confident 100% you will be healed. All the deaf ears will hear. All the blind will see for the glory of God. आणि मला 100% खात्री आहे की माझा देव
ज्यांना ऐकता येत नाही त्यांचे कान खुले करील, ज्यांना पाहता येत नाही त्यांना दृष्टी देईल, ज्यांच्या गाठ्या आहेत तो अदृश्य करून टाकतील. Get ready. Father, in the name of Jesus, तयार रहा स्वर्गीय परमेश्वर पिता. I bring before you all these precious brothers and sisters into your care. आणि तुझ्या समोर या सर्व मौल्यवान बंधू आणि बहिणींना मी आणत आहे. Thank you, Lord, for the name of Jesus, which is higher than any other name. आणि प्रभू या जगामध्ये तुझ्याशिवाय दुसरं कोणतंही नाव महान नाही, त्या महान नावामध्ये मी At तुझ्याकडे the येत आहे. name of Jesus, every knee shall bow and every tongue will confess tonight, Jesus Christ is our Lord. आणि जसं तुझं वचन सांगतं की प्रत्येक गुडघा तुझ्या समोर टेकेल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल की ख्रिस्त आमचा तारणारा The आहे. Spirit of the Lord is upon us. You have anointed us to set the captives free, to open the blind eyes, to open the deaf ears, in the name of Jesus Christ of Nazareth. आणि येशू तुझ्याविषयी सांगितलेलं आहे की देवाचा आत्मा मजवरती आला आणि ज्यांना ऐकता येत नाही त्यांचे कान मोकळे करण्यासाठी, जे बंदिवासामध्ये आहेत त्यांना मुक्त करण्यासाठी, ज्यांना पाहता येत नाही त्यांना दृष्टी देण्यासाठी. नासरतकर येशू तुझ्या नावामध्ये तुझा आत्मा Tonight, त्यांच्यावरती. whatever we bind here in Satara, it will be bound in heaven. Whatever you lose here on this earth, it will be loosed in heaven in the name of Jesus. आणि जे काय आम्ही या क्षणाला या सातारमध्ये बांधत आहोत ती प्रत्येक गोष्ट स्वर्गामध्ये बांधली जात आहे आणि जी गोष्ट स्वर्गामध्ये रिकामी केली जात आहे ती या सातारमध्ये मोकळी केली जात We आहे. take authority against every deaf spirit, every blind spirit. We curse it. We command it to come out in Jesus' mighty name. आणि जो काय अधुपणाचा आत्मा आहे, जो काय ऐकण्याचा आत्मा आहे, जो काय ऐकण्या दृष्टीदोषाचा आत्मा आहे, त्या आत्म्याला आम्ही शाप देत आहोत, आम्ही त्याला धमकावित आहोत आणि आम्ही म्हणत आहोत येशूच्या नावामध्ये बाहेर निघ. Increase the capacity to hear normal. Increase the capacity to see normal in the name of Jesus Christ of Nazareth. आणि नासरतकर येशूच्या नावामध्ये आम्ही सांगत आहे की त्यांच्या ऐकण्याची पातळी वाढव, त्यांच्या ऐकण्याची पातळी वाढव, ऐकण्याची पातळी वाढव. Ears, hear me in the name of Jesus. I command all the deaf ears and the blind eyes, see in Jesus' name. आणि मी आज्ञा करत आहे की येशूच्या नासरतकर येशूच्या नावामध्ये की प्रत्येक ज्या कानाला ऐकायला येत नाही तो कान मोकळा होऊ दे, ज्या डोळ्याला दिसत नाही ते डोळे आता मोकळे होऊ देत याच क्षणाला. Brand new eardrum, brand new eyeball, we created in Jesus' mighty name. येशूच्या नावामध्ये नवीन कान, नवीन दृष्टी येशू तुमच्यासाठी देत आहे. Father, I bind every spirit of tumors. I command right now, the presence of God is right here. Let every tumors in the stomach, in the body, right now be melt in Jesus' name. आणि येशूच्या नावामध्ये या शरीरामध्ये ज्या ज्या गाठ्या आहेत त्यांना आम्ही बांधत आहेत, त्या गाठीचा सर्व आत्मा आम्ही धिक्कारत आहोत येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये. Thank you, Lord, for hearing your servants cry and prayer. Your righteous children are standing here and crying out to you, are a righteous God. And your word says, the righteous cry out, God hears their cry and He delivers them from all आणि the देवा मी तुला troubles. धन्यवाद देतो कारण तू आमचा धावा ऐकलेला आहेस, कारण तू आमचा नीतिमान देव आहेस. देवा तुझं वचन सांगतं नीतिमान लोक माझा धावा करीतात त्यावेळेस मी त्यांचं ऐकेन. या ठिकाणी तुझे नीतिमान लोक तुझा धावा करीत होते आणि तू त्यांचा धावा ऐकलास. आम्ही तुला धन्यवाद देतोय. All those people who are standing, let them experience the healing touch of Jesus. All the sickness in the body right now, wherever they're standing, be healed in Jesus' name. आणि जे बाकीचे लोक मागच्या बाजूला उभा राहिलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, आजारपण आहेत, तुमचे सुद्धा आजार येशूच्या नावामध्ये बरे झालेले आहेत. Lord, I decree and declare by the wounds of Lord Jesus Christ of Nazareth, all these brothers and sisters have been healed, and thank you, Lord, for bringing them and testifying for the glory of God. आणि प्रभू मी तुला धन्यवाद देतो ज्या नासरतकर येशूच्या नावामध्ये जे रक्त वाहिलं गेलं त्या रक्तामध्ये ज्या जखमा झाल्या त्याच जखमाचं सामर्थ्य आम्ही या आमच्या बंधू बहिणींच्या जीवनामध्ये प्रगट करीत आहेत. याच क्षणाला तू त्यांना बरं केलेलं आहे. I proclaim and declare in the name of Jesus Christ of Nazareth, all these people have been set free and it is done and finished in Jesus' name. आणि मी नासरतकर येशूच्या नावामध्ये हे घोषित करतो की त्याच्यामध्ये तुम्ही मुक्त झालेले आहात, तुम्ही बरे झालेले आहात आणि येशूमध्ये तुम्ही मुक्त झालेले You आहात. should increase and we should decrease, Lord. आणि प्रभू आमचा ह्रास होऊ दे, तू मात्र उंचावला जाऊ In दे. Jesus' mighty name we pray. येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना All करतो people shout an amen. आणि सगळे लोक म्हणतील Come on, shout an आमेन. amen.
Amen. आमेन. Come on, let's give a clap offering to Jesus. आणि देवाला टाळ्या वाजवून आपण धन्यवाद देऊ. Stand here, stand here, stand here, stand here. Check your eyes. Check your eyes. तुम्ही डोळे तपासा, तुमचे डोळे your तपासा. ears. जे Check तुम्ही your- प्रार्थना केलेले आहेत तुमचे एक नाही Check your कान ears. कान तपासा तुम्ही. Check your ears. Check your ears. तुमचे कान All those who are ऐका. healed. Can I see your hands? Check your hands. आणि Can I see your hands? Those who are healed right now. आणि ज्यांना बरं वाटलेलं आहे Many त्यांचे people हात मी have पाहू been शकेल काय. touched and healed right now. Check your eyes. Check your ears. आणि तुमचे कान Come on, तुमचे come on. डोळे तुमच्या गाठी तुम्ही तपासा. ज्यांना बरं वाटलेलं आहे तरी हात वरती करा. Come on, come on, come on. David. Bring them. Bring that sister. Thank you, Lord. Come on. धन्यवाद, Check धन्यवाद. David. Check this. Blind eyes. Check करो. आपका आंखें check करो. Check your eyes. तुमचे डोळे तुम्ही तपासा. जे दिसत नव्हतं अंधुक दिसत होतं आता व्यवस्थित दिसायला लागलेलं आहे. ಒಟ್ಟಿಗೆ ಬರ್ಬೇಕು ನೀನು ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ನಿಲ್ಸ್ಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಬೇಗ ಚೆಕ್ ಮಾಡು ಬೇಗ ಎವ್ರಿಬಡಿ ಆರ್ ಹೀಲ್ಡ್ ಸಿಂಪ್ಲಿ ಡೋಂಟ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಹಿಯರ್ ಸಿಂಪ್ಲಿ ಡೋಂಟ್ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ फक्त तुम्ही असंच उभा राहू डोंट गेट नका. कन्फ्यूज्ड फक्त असंच उभा राहू नका. थैंक यू जीसस कम ऑन हो, धन्यवाद थैंक यू जीसस गेट अ माइक और एक माइक दे दो भैया और अजून एक माईक आहे दादा और अजून एक एक माईक द्या और अजून एक एक माईक माइक द्या. थैंक यू जीसस तेरा नाम है खुदा नितिन लेके आ जाओ प्लीज जल्दी कितना भाई सिस्टर ब्रदर चेक करो क्या नहीं कर देखता था देखो हम लोग को देखो अगर बराबर दिख रहा तो सीधा उधर आ जाओ प्लीज कम स्ट्रेट जर तुमच्या जीवनामध्ये देवानं तुमच्यासाठी चमत्कार केलेला असेल तर तुम्ही या बाजूला या. तुम्ही साक्ष द्या. कम ऑन check या तपासा. तुमचे डोळे तपासा. तुमचे कान तपासा. जिथे गाठ होती what's the तिथे- testimony fast या David, लवकर fast check the testimony tell me fast what happened या लवकर वेळ कमी आहे आपल्याकडे. brother आप इधर आइए Yes. पूछ के आप बताइए क्या हुआ come on नितिन just send them fast खेळ नहीं आप पूछो उनको क्या हुआ था काय झालं होतं असं ही मुंग्या आलं ऑपरेशन झालेलं आहे माझ्या कानात पण ऐकाय कमी येत होतं आता बरोबर how many years he couldn't hear किती वर्ष झालं? 5 वर्ष 5 वर्ष झालं होतं. 5 years he was परंतु deaf आता which देवानं त्यांच्यासाठी चमत्कार which केले. year brother which year hello Atul which year कुठल्या कानाच्या बाबतीत okay ask him to close that ear हा कान बंद करा. okay keep the mic to it give the mic can you listen ऐकलं होता काय बोलले you can hear हा बाहेर सुनाय जरा हा आवाज you can hear हा come on let's give glory to Jesus 5 years tonight Jesus heard his cry and Jesus opened his ear come on Jesus translate karo brother Jesus 5 years he was going through deaf ears Jesus opened his deaf ear आणि 5 वर्षापासून त्यांच्या कानाला ऐकायला येत नव्हतं परंतु त्यांनी येशूचे त्यांचे कान उघडलेले आहेत. okay what happened David क्या हो गया brother give the mic क्या हो गया brother काय झालं मला 2 पित्ताच्या गाठी होत्या मी 2-3 महिन्यापूर्वी चेक केलं होतं सोनोग्राफी केलं होतं आता मी तिथं हात ठेवल्यानंतर मला चमत्कार झाल्यासारखं वाटलं जरा गुडगुडू 2 ठिकाणी झाल्यासारखं वाटलं ते आता बरं जरा वाटतं. त्यांना गाठ झालेली होती 2-3 महिन्यापूर्वी त्याने चेक केलं होतं. आता प्रार्थना केल्यानंतर त्यांना जाणवतं की ती गाठ माझ्यामध्ये दिसत नाही आहे. hallelujah हालेलुया. आइए ब्रदर एक मिनट किधर था आपका गाठ कुठं होती it was visible तुम्हाला असं जाणवत होतं ते आणि आता जरा मी हात ठेवल्यानंतर गुडगुड केले का तिथे जरा वाटले. अगोदर जाणवत होतं हात ठेवल्यानंतर आता प्रार्थना केल्यानंतर ते आता जाणवत नाही. come on let's give glory to Jesus thank you Lord for touching him Lord you should increase and I should decrease in Jesus name amen God bless you tell brother what happened क्या हो काय गया? झालं नहीं आप check your eyes Nitin somebody here please हा बोला तरफ आइए माझा डावा डोळा खूप दुखत होता इधर परमेश्वर आइए. मला आरोग्य दिले म्हणून परमेश्वराला धन्यवाद. हा डावा डोळा माझा खूप दुखत होता. अच्छा डावा